हे लक्षात घ्या. जागतिक पर्यावरण दिन हा दरवर्षी 5 जूनला सेलिब्रेट केला जातो. किती? 5 जूनला सेलिब्रेट केला जातो. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा पॉईंट येतो तो म्हणजे स्टॉकहोम परिषद. आता ही स्टॉकहोम परिषद स्वीडनची राजधानी आहे ती स्टॉकहोम. या ठिकाणी 5 जून ते 14 जून 1972ला ही परिषद भरवण्यात आली होती. आणि या परिषदेमध्ये ना म्हणजे ही परिषद कशा रिलेटेड होती, तर ही संयुक्त राष्ट्रसंघानं मानवी पर्यावरण विषयक याच्या संदर्भात ही परिषद भरवली होती. या परिषदेला ना 114 राष्ट्रांचे प्रतिनिधी हजर होते. आणि म्हणून पर्यावरणाचा एक अविभाज्य घटक आहे आपल्या मानवाचा. त्याच्यासाठी आपण काय करायला हवं, कोणत्या गोष्टी, त्याच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आलेली होती. आता या परिषदेमध्ये कोणतं बोधवाक्य म्हणजे याच्यापासून निघणारे बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये कन्सिडर केल्या गेल्या. फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणलं तर 150 कृती योजना व 20 तत्वे या परिषदेमध्ये ना पर्यावरणाच्या संदर्भामध्ये मान्य करण्यात आली होती. आणि एक बोधवाक्य स्वीकारलं होतं. ते बोधवाक्य म्हणजे ओनली वन अर्थ. काय बोधवाक्य स्वीकारलं होतं? ओनली वन अर्थ हे बोधवाक्य स्वीकारण्यात आलं होतं. अवघी पृथ्वी एक. आणि 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून परिषदेने घोषित केलेला आहे, हे लक्षात ठेवा. पर्यावरणाचे एकूण 4 विभाग आहेत. एक म्हणजे वातावरण, दुसरा जलावरण, तिसरा शिलावरण आणि चौथा जीवावरण. हे पर्यावरणाचे एकूण किती? 4 विभाग. आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे पहिला विभाग तो म्हणजे वातावरण. पृथ्वीच्या संपूर्ण वातावरणामध्ये असणाऱ्या वस्तुमानापैकी किती टक्के वस्तुमान हे पृथ्वीच्या पृष्ठभागाचा जो पहिला 30 किलोमीटरच्या आत केंद्रित झालाय तर ते 99% वस्तुमान आहे. म्हणजे पृथ्वीचं संपूर्ण वातावरणातील वस्तुमानापैकी 99% वस्तुमान हे काय होतं, तर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जे 30 किलोमीटरचं अंतर आहे त्याच्यामध्ये केंद्रित झालेलं आहे. त्यामुळे हा घटक किती महत्वाचा आहे हे तुम्हाला लक्षात येईल. आता याच्यामध्ये ना पृथ्वीच्या वातावरणाच्या स्तराचे खालील विभाजन केलेलं आहे. ते म्हणजे तपांबर. तपांबरला आपण ट्रोपोस्फियर म्हणतो. स्थितांबर स्ट्रॅटोस्फियर. दलांबर किंवा त्याला आयनांबर म्हणतो आयनोस्फियर. आणि बाह्यांबर त्याला एक्झोस्फियर किंवा बहिर्मंडळ असेही म्हटलं जातं. आता याच्यातला पहिला थर येतो तो म्हणजे तपांबर. तपांबरला आपण काय म्हणतो? ट्रोपोस्फियर. काय? ट्रोपोस्फियर. आता पृथ्वीच्या पृष्ठभागापासून किती किलोमीटर उंचीच्या पर्यंतच्या भागाला तपांबर म्हटलं जातं, तर ते 12 किलोमीटर उंचीपर्यंत. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 12 किलोमीटर वर जाताना जेवढा भाग आहे तर तो तपांबराचा आहे, त्याला ट्रोपोस्फियर म्हटलं जातं. आता या तपांबरामध्ये जाताना उंचीनुसार तापमान वाढत जातं की कमी होतं हे तुम्हाला पाहायचं आहे. आणि परीक्षे दृष्टीनं हा खूप महत्वाची फॅक्ट आहे. या थरामध्ये ना उंचीनुसार जाताना तापमान काय होतं? कमी होतं. म्हणजे जसजशी उंची वाढल तसं तिथलं तापमान हे कमी होत जातं. आणि ते किती होतं याचं कॅल्क्युलेशन इथं दिलेलं आहे. परीक्षेसाठी हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. ते म्हणजे हे तापमान दर 160 मीटर उंचीस म्हणजे 160 मीटर उंचीवर गेलं तर तापमान हे 10 डिग्री सेल्सिअसनं कमी होतं. 10 डिग्री सेल्सिअस म्हणजे हे तापमान दर 160 मीटर उंचीला 10 डिग्री सेल्सिअसने कमी होतं. आता तपांबर थराबद्दल आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उंचीनुसार जर इतर थरांशी कंपॅरिझन केलं तर हा थर म्हणजे हा जो घटक तपांबर आहे थर उंचीनुसार या थरापेक्षा हा जो थर एकदम लहान आहे. परंतु जर हवेच्या वजनाच्या दृष्टीने जर तुम्ही बघितलं तर हा खूप महत्त्वाचा आहे. का महत्त्वाचा आहे? कारण वातावरणातील 80% हवा या थरामध्ये समावलेली आहे. म्हणजे तपांबराच्या थरामध्ये जरी तो उंचीनुसार कमी उंचीचा असला सगळ्या इतर स्तरापेक्षा, तरी सुद्धा या थरामध्ये वातावरणातील 80% हवा सामावलेली आहे. त्यामुळे हा या थराला खूप महत्त्व आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हवेच्या इतर घटकाबरोबर या थरामध्ये बरेच गोष्टी पाहायला मिळतात. ते म्हणजे बाष्पकण, जलकण, धुलीकण, काही सूक्ष्म जीवजंतू सुद्धा तुम्हाला या थरामध्ये आढळून येतात. या थरामध्ये पाऊस, वारा, वादळ, गारा, बर्फ, हिमवृष्टी, विजा, ढग या ज्या सगळे आविष्कार आहेत ना, ते सगळे आविष्कार तुम्हाला तपांबराच्या या थरामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर पुढचा घटक येतो तो म्हणजे तपस्तब्दी. तपस्तब्दीला आपण काय म्हणतो? ट्रोपोस्पॉज. म्हणजे तपांबर आणि स्थितांबर या थरांना वेगळा करणारा घटक म्हणजे तपस्तब्दी. आता तपस्तब्दी म्हणजे कसं असतं? जो तपांबर आहे त्या तपांबराच्या वरच्या बाजूला ना 2 ते 3 किलोमीटर अंतरावर हा तपस्तब्दी असतो. आता हवेचा थरच आहे, पण ह्याच्यामध्ये काय झालेलं असतं तपस्तब्दीमध्ये, तर ही जी हवा असते ना तर ती हवा स्थिर झालेली असते. म्हणजे याच्यामध्ये या अदृश्य थरामध्ये हवा, पाऊस, वारा, वीज, ढग, वादळ अशा आविष्कार होतात का? नाही होणार. कारण जर एखाद्या ठिकाणी हवा स्थिर झाली तर अशा प्रकारचे आविष्कार तुम्हाला आढळून येत नाहीत. म्हणजे पाऊस, वारा, वीज, ढग, वादळ हे जे आविष्कार आहेत नैसर्गिक आविष्कार हे कुठं आढळतात? तर हे तपांबरामध्ये आढळतात.
म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 12 किलोमीटरच्या अंतरापर्यंत. 12 किलोमीटर पासून वरच्या 2-3 किलोमीटरमध्ये जो हवा स्थिर असते त्या घटकाला तपस्थिती असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये अशा प्रकारचे आविष्कार आढळून येत नाही. आता या तपस्थितीची रुंदी किती आहे, तर जवळजवळ 1.5 किलोमीटर ही आहे तपस्थितीची काय आहे रुंदी आहे. तपस्थिती थराबद्दल तुम्हाला आणखी 2 गोष्टी लक्षात ठेवायचं. पहिलं महत्त्वाची गोष्ट म्हणजे तपस्थिती या थरामध्ये हवेचे तापमान किती असतं, तर ते असतं -560 सेंटीग्रेड. तपस्तिब्दी या थरामध्ये हवेचं तापमान -560 सेंटीग्रेड एवढं असतं आणि या थरामध्ये ना शुष्क ओझोनचे प्रमाण, शुष्क म्हणजे कोरडा म्हणतो, त्या ओझोनचं प्रमाण काय असतं, जास्त असतं. आता तपांबर झाला, तपस्तिब्दी झाला. तपस्तिब्दीच्या वरचा थर तो म्हणजे स्थितांबर, त्याला आपण स्ट्रॅटोस्फिअर असं म्हणतो. काय म्हणतो? स्ट्रॅटोस्फिअर. म्हणजे तपस्तब्दी आणि स्थितस्तब्दी यांच्यामधला जो भाग आहे त्याला आपण स्थितांबर असं म्हणतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या थराची उंची कशी बदलते, तर जसं ऋतू बदलतो तसं या थराची उंची बदलते. म्हणजे या थराची उंची ऍक्च्युली ऋतुमानानुसार बदलत असते. म्हणजे तपांबराचा जो विशिष्ट उंचीपर्यंत तापमान हे कसं स्थिर असतं. परंतु आता 2 गोष्टी ह्याच्यामध्ये एक घटक आहे त्याला आयसोथर्मल झोन. काय लक्षात ठेवायचं आहे, तपांबराच्या जर उंची विशिष्ट उंचीपर्यंत ना तापमान हे स्थिर असतं. परंतु जर तुम्ही 32 किलोमीटरच्या उंची पलीकडे जर जात असाल तर तिथं तापमानामध्ये काय होते, वाढ होत जाते. 32 किलोमीटर उंची पलीकडे तापमानात वाढ होते आणि ह्या जो वाढत जाणारा थर आहे त्या थराला आयसोथर्मल झोन असंही म्हणतात. काय म्हणतात? आयसोथर्मल झोन, किंवा त्याला मराठीमध्ये समोष्णतेचा पट्टा असंही म्हटलं जातं. म्हणजे सूर्यापासून मिळालेली जी उष्णता असते ना या थरामध्ये जास्त शोषली जाते, त्यामुळे इथलं तापमान हे कायम राहतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इथं ऋतुमानानुसार आपण म्हटलं होतं की इथलं तापमान बदलतं किंवा उंची बदलते असं म्हटलं होतं. आता हिवाळ्यामध्ये आता या थराचा विस्तार जर तुम्ही बघितला तर उन्हाळ्यामध्ये याचा विस्तार जास्त असतो. हिवाळ्यामध्ये मात्र या थराचा विस्तार थोडासा कमी पाहायला आपल्याला मिळतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या भागामधली हवा विरळ, म्हणजे तपांबरापर्यंत आपण काय पाहिलं होतं, तपांबराच्या भागापर्यंत जे नैसर्गिक आविष्कार आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. तपांबराच्या वरचा 2 ते 3 किलोमीटरचा भाग आहे जिथं हवा हवेच्या हे असते तपस्तिब्दीमध्ये असे नैसर्गिक आविष्कार पाहायला मिळत नाहीत. आता जर तुम्ही त्याच्या वर गेला सीतांबरामध्ये तर तिथं कसं असतं, हवा विरळ असते. त्याचा परिणाम म्हणजे इथं आर्द्रता, धुलीकण, असे प्रमाण अजिबात म्हणजे अजिबातच नसते. त्यामुळे हा घटक सुद्धा नक्की ध्यानात घ्या. त्यानंतर पुढचा घटक थर म्हणजे ओझोनोस्फिअर, त्याला ओझोनअंबर असं म्हटलं जातं. म्हणजे ओझोन वायूचं आवरण हे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून किती किलोमीटर उंचीवर असतं, तर ते असते 20 ते 35 किलोमीटर उंचीवर आणि या आवरणालाच आपण ओझोनअंबर असं म्हटलं जातं. म्हणजे सूर्यप्रकाशामधली जी अतिनील किरणे जेव्हा ऑक्सिजन मधून येतात तेव्हा त्याच्यावर प्रक्रिया होते, ओझोन वायू तयार होतो. ओझोन थर हा काय करतो, तर ओझोन थर सूर्याकडून येणारे जे घातक असे अतिनील किरण आहेत ना याचं शोषण करतो. त्यामुळे ओझोन थराचं तापमान वाढतं आणि ओझोन थराचं तापमान वाढतं त्यामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टीचं काय होतं, संरक्षण होतं. ते किरण डायरेक्ट पृथ्वीवर येत नाहीत. म्हणून ओझोन वायूच्या थराला काय म्हटलं जातं, तर पृथ्वीची संरक्षक छत्री असं म्हटलं जातं. ओझोन वायूच्या थराला काय म्हणतात, तर ओझोन वायूच्या थराला पृथ्वीची संरक्षक छत्री असं म्हटलं जातं. आता आजकाल जर तुम्ही बघितलं तर प्रदूषण वाढतंय, म्हणजे ओझोन नंबर हळूहळू कमकुवत होत चाललाय. हळूहळू कमकुवत होत चाललाय याचा परिणाम काय झालाय, तर पृथ्वीचे तापमान वाढू लागले. पृथ्वीचे तापमान वाढतं म्हणजेच काय आहे, तर ग्लोबल वॉर्मिंग होत आहे. ह्या गोष्टी लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा थर येतो तो म्हणजे दलांबर किंवा त्याला आयनांबर किंवा त्याला आयनोस्फिअर असंही म्हटलं जातं. म्हणजे स्थितांबराच्या पलीकडे सुद्धा भूपृष्ठापासून किती किलोमीटर, तर 360 ते 400 किलोमीटर अंतरापर्यंतचा वातावरणाचा जो भाग आहे त्याला आयनोस्फिअर असं म्हटलं जातं. म्हणजे हा भाग पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 104 ते 112 किलोमीटरवर. आयनोस्फिअर मध्ये काय केलं तर रेडिओ तरंग या स्तरामध्ये पृथ्वीकडे परावर्तित होतात. त्यामुळे आपण रेडिओ ऐकू शकतो. म्हणजे आयनोस्फिअरचा एवढं महत्त्व लक्षात ठेवा. रेडिओ आपण जे ऐकतो म्हणजे पृथ्वीवरील रेडिओ तरंग या स्तरामधून पृथ्वीकडे परावर्तित होत असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वातावरणातील आयनोस्फिअरचं महत्त्वाचं वाक्य काय आहे, तर हे आहे, वातावरणातील एकूण जी हवा आहे त्याच्या केवळ 1% हवा, वातावरणामध्ये जेवढी हवा आहे ना त्याच्या फक्त 1% हवा या आयनोस्फिअर या थरामध्ये पाहायला मिळते. आता एक थर मध्ये राहिला तो म्हणजे मध्यांबर. मध्यांबर म्हणजे कसं असतं, जे स्थितांबर आहे त्या स्थितांबरापासून सुरू होऊन जवळजवळ 85 किलोमीटर पर्यंतचा जो थर असतो त्याला मध्यांबर म्हणतात. आणि मध्यांबराचा जो सगळ्यात वरचा भाग असतो ना तो थंड असतो. त्याचं तापमान जर तुम्ही बघितलं तर
130 फॅरेडे म्हणजे 90 डिग्री सेल्सिअस एवढं असतं. त्या भागाला मध्यस्तब्दी असंही म्हटलं जातं, म्हणजे जेट विमानं पुरे याच्यामधून वगैरे जात नाही. त्यानंतर पुढचा घटक येतो तो म्हणजे बाह्यांबर किंवा त्याला बहिर्मंडळ म्हणतो. एक्झोस्फिअर म्हणजे भूपृष्ठापासून 500 ते 750 किलोमीटर उंचीवरच्या थराला बाह्यांबर म्हटलं जातं. ह्याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे तर रॉकेट आणि रेडिओ लहरी वरून निरीक्षण केलेल्या निरीक्षणावरून या थरामध्ये असं आढळून आले की 490 किलोमीटर उंचीवर 1700 सेंटीग्रेड तापमान एवढं आढळून आले आणि त्याच्यामध्ये कोणते वायू असतात? ऑक्सिजन, हेलियम आणि हायड्रोजनचे न्यूट्रल अणू असतात, असं निष्कर्षावरून काढण्यात आलेलं आहे. यालाच दुसरं काय म्हटलं जातं? चुंबकीय मंडल असं म्हटलं जातं, कारण 2000 किलोमीटर उंचीपर्यंत न्यूट्रल अणूंचा प्रभाव असतो. आता या टॉपिकचा लेसनचा पुढचा घटक आहे तो म्हणजे काय? तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था. पर्यावरणाच्या संदर्भामध्ये कोणत्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था आहेत ते पाहायचे. पहिली महत्त्वाची संस्था येते तिला आपण बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया असं म्हणतो किंवा भारतीय वनस्पती सर्वेक्षण असं म्हटलं जातं. बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया. आता या संस्थेची स्थापना कधी झालेली आहे? तर या संस्थेची स्थापना 1890 साली झाली. याचं मुख्यालय कोलकात्याला आहे. म्हणजे देशामधील जे वनस्पती स्रोत आहे त्यांचा शोध लावण्यासाठी आणि वनस्पती ज्या प्रजाती त्यांच्या आर्थिक लाभाच्या दृष्टीनं किंवा संशोधन करण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली. परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे. बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया मुख्यालय आहे कोलकाता आणि स्थापना आहे 1890 ची. त्यानंतर पुढची संस्था आहे फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट. काय संस्था आहे? फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ही महत्त्वाची संस्था आहे. आता ही संस्था कुठं आहे तर डेहराडूनला स्थापन करण्यात आली 1906 साली. कधी? 1906 साली. आता याच्यामध्ये वनांचं व्यवस्थापन केलं जातं आणि त्यांच्या संरक्षण करण्यासाठी काही प्रशिक्षणासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. त्याला मराठीमध्ये वन अनुसंधान संस्था असं म्हटलं जातं. म्हणून इंग्रजीमध्ये नक्की लक्षात ठेवा. FRI म्हणजे फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट डेहराडूनला आहे. 1906 साली याची स्थापना करण्यात आलेली होती. आता पुढची महत्त्वाची संस्था येते ती म्हणजे झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया. काय संस्था आहे? झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया. या संस्थेची स्थापना आहे 1 जुलै 1916 ला आणि याचं मुख्यालय कुठं आहे? ह्याचं मुख्यालय सुद्धा कोलकात्यालाच आहे. झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया 1 जुलै 1916. आता याच्यामध्ये काय केलं जातं? ज्या वन्यजीव आहेत त्यांचं सर्वे करून संशोधन शोध घेऊन त्यांच्याबाबतच्या काय विविध माहीत असलेल्या किंवा न माहीत असलेल्या अशा वेगवेगळ्या गोष्टींचा विकास करण्यासाठी किंवा माहीत असलेल्या ज्ञानांचा विकास करण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. त्याला आपण झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया असं म्हणतो. मराठीमध्ये त्याला भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण असं म्हटलं जातं. त्यामुळे झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया 1 जुलै 1916. तर तुम्हाला आता काय करायचं आहे की प्रत्येक संस्था जी आता मी कव्हर करतोय आपण त्याचं इयर आणि त्याचं मुख्यालय कुठं आहे एवढं तरी कळायला हवं. पहिलं पाहिलं होतं बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया. बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया 1890 कलकत्ता. कलकत्त्याची दुसरी जी एक आहे ती म्हणजे झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया 1 जुलै 1916 कलकत्ता. या दोन्ही गोष्टी क्लिअर झाल्या. 1890 ला बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया आणि झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया 1916 ला 1 जुलै 1916 ला. त्याच्यानंतर फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट डेहराडूनला आहे 1906 साली स्थापन झालेली. हाही पॉईंट झाला. आता त्याच्यानंतर पुढची संस्था आहे आंतरराष्ट्रीय संस्थापैकी एक ती म्हणजे IUCN इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर. आता या संस्थेची स्थापना झाली आहे 5 ऑक्टोबर 1948. IUCN ची स्थापना कधी आहे? 5 ऑक्टोबर 1948 आणि पहिली जागतिक पर्यावरण संघटना म्हणून याला ओळखलं जातं. म्हणजे या संस्थेनं काय केलं? ज्या सरकारी आणि नागरी संघटना आहेत यांना एकत्र आणण्याचं काम केलं. निसर्गाचं संवर्धन करण्यासाठी कुठली ध्येय स्वीकारायला हवं त्याच्यासाठी काय अनालिसिस करणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी या IUCN केले. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचं मुख्यालय आहे ते स्वित्झर्लंडला आहे. कुठं आहे? स्वित्झर्लंडला. त्यामुळे IUCN म्हटलं की इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर, मराठीमध्ये त्याला आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संस्था म्हणतात. 5 ऑक्टोबर 1948 स्वित्झर्लंडला त्याचं मुख्यालय आहे. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही करार आहेत याच्यामध्ये दिलेले. पहिलं म्हणजे रामसर करार 2 फेब्रुवारी 1971 पाणथळ जमिनीसाठी झालेला करार. त्यानंतर जागतिक वारसा करार 1972 आहे. जागतिक वारसा करार 1972. त्याच्यानंतर धोक्यातील प्रजातींचा आंतरराष्ट्रीय करार तो आहे 1974 ला. धोक्यातील प्रजातींचा आंतरराष्ट्रीय करार 1974 आणि पुढचा आहे तो म्हणजे जैवविविधता करार 1992 चा. असे वेगवेगळे करार आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटनेनं त्या ह्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली आहे की तयार होण्यामध्ये. तर IUCNचा महत्त्वाचा रोल आहे या सगळ्या संस्था किंवा करार होण्यामध्ये. हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 1980 मध्ये IUCN युनायटेड नेशन एन्व्हायरमेंटल प्रोग्राम UNEP आणि
WWF यांच्या संयुक्त विद्यमानानं जागतिक संवर्धन धोरण जाहीर केलं गेलं, की ज्याच्यामध्ये काय ठरवण्यात आलं, की जे शाश्वत विकासाची कल्पना व संकल्पना ठरवण्यात आली आणि जो अजेंडा आहे जागतिक स्तरावर शाश्वत विकासाचा तो ठरवण्यात आला. त्यामुळे हा पॉईंट सुद्धा जाता महत्वाचा आहे, की जागतिक प्रश्न असा विचारला जाऊ शकतो, शाश्वत विकासाची संकल्पना कोणत्या ठरवण्यात आली, तर ते 1980 मध्ये ठरवण्यात आलं होतं. IUCN, UNEP आणि WWF या तिघांनी एकत्रित येऊन जागतिक संवर्धन धोरण जाहीर केलं होतं आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं, की शाश्वत विकासाची कल्पना ठरवलेली होती जागतिक स्तरावर. तर हा एक पॉईंट जाता फक्त माहीत असू द्या. तर ह्याच्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी पाहिलेल्या आहेत. रामसर करार असेल, जागतिक वस्ता करार असेल किंवा आंतरराष्ट्रीय धोक्यातील प्रजातींचा आंतरराष्ट्रीय करार, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर मग पुढची संस्था येते ती म्हणजे नीरी. नीरी म्हणजे आपण त्याला राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था असं म्हणतो. ही नागपूरला आहे. कुठं आहे? नागपूर. आता ही कुठल्या संस्थेची घटक संस्था आहे, तर जी वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषद आहे CSIR नवी दिल्लीची, याची घटक संस्था आहे नीरी. नीरी काय आहे? CSIR ची घटक संस्था आहे आणि त्यांच्या 5 ठिकाणी विभागीय प्रयोगशाळा आहेत. त्यामध्ये चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता आणि मुंबई एवढ्या गोष्टी. पुढची संस्था येते ते म्हणजे जागतिक वन्यजीव निधी WWF. एप्रिल 1959 मध्ये स्थापन झालेले जागतिक वन्यजीव निधी. याचं मुख्यालय कुठं आहे? मुख्यालय स्वित्झर्लंडमध्ये आहे. स्थापना झालेली आहे. आंतरराष्ट्रीय नैसर्गिक संवर्धन संघटनेच्या स्वित्झर्लंड येथील मुख्यालयामध्ये याची स्थापना झालेली आहे. पांडा हा जो प्राणी आहे, इथं दिलाय पांडा प्राणी, हा ना जागतिक वन्यजीव निधीचं काय आहे? बोधचिन्ह आहे. त्यामुळे जागतिक वन्यजीव निधी म्हणलं की एप्रिल 1961 स्वित्झर्लंडमध्ये पांडा हा त्यांचा वन्यजीव निधीचा बोधचिन्ह आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर जागतिक वन्यजीव निधीचं नाव व्यापार पथक, त्याला आपण ट्रॅफिक म्हणतो. ट्रॅफिक म्हणजे ट्रेड रेकॉर्ड अनालिसिस ऑफ फ्लोरा अँड फॉना इन कॉमर्स. हे यांनी 1986 मध्ये ना या वन्यजीवांच्या बेकायदेशीर व्यापाराविरुद्ध प्रसिद्धीसाठी मोहीम हाती घेतली होती. त्यातले बरेच असे पॉईंट आहेत. तर जागतिक वन्यजीव निधीचे उद्दिष्ट कोणते? तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे पृथ्वीवरील नैसर्गिक पर्यावरणाचा ऱ्हास होतोय तो थांबवला पाहिजे आणि मनुष्यानं निसर्गाशी सामंजस्य वागल, ज्यानुसार त्यानंतर जगातील ज्या जैवविविधता आहेत त्याचं संवर्धन करणं, प्रदूषण जे आहे त्याच्यामध्ये घट होणं, त्यासाठी प्रोत्साहन देणं, या सगळ्या गोष्टींसाठी ना वन्यजीव निधीची उद्दिष्ट आहेत. म्हणजे जागतिक वन्यजीव निधी इयर लक्षात ठेवा परत एकदा, एप्रिल 1961, मुख्यालय स्वित्झर्लंड, पांडा हा त्याचं बोधचिन्ह. ओके. त्यानंतर पुढची संस्था आहे ती म्हणजे UNEP, युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंटल प्रोग्राम, किंवा त्याला आपण काय म्हणतो संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम. याची स्थापना 1972 मध्ये झाली. कधी झाली? 1972 ला. कुठं? नैरोबी, केनिया या ठिकाणी झालेली. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचं ब्रीद वाक्य आहे, भविष्यातल्या पिढ्यांच्या जीवनाच्या गुणवत्तेशी तडजोड न करता पर्यावरणाचं संवर्धन करत स्वतःच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यास लोक व राष्ट्रांना प्रेरणा देण्यासाठी आणि तसेच त्याबाबत माहिती मिळवण्यासाठी नेतृत्व करणे आणि भागीदारीस प्रोत्साहन देणे. एवढं मोठं आहे, नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. त्यानंतर पुढची महत्वाची संस्था येते, त्या संस्थेचं नाव आहे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ. आता या संस्थेची स्थापना कधी झाली? तर 1974 मध्ये झाली. कोणत्या अधिनियमानंतर किंवा कोणत्या कायद्याअंतर्गत झाले? जो जल अधिनियम आहे 1974चा, त्याच्यामध्ये प्रतिबंध आणि प्रदूषण नियंत्रण या कायद्याअंतर्गत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना झालेली आहे. आता केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडं कोणाचं अधिकार व कार्य सोपवण्यात आले? जे हवा अधिनियम आहे 1981चा. दोन गोष्टी लक्षात ठेवा, जल अधिनियम हा 1974चा आहे, हवा अधिनियम 1981चा आहे. याचं जे हवा अधिनियम 1981चं जे कार्य आहेत ना, अधिकार आणि कार्य, हे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सोपवण्यात आलेलं आहे. म्हणजे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे कार्य काय असणार आहे? जे जल अधिनियम, जल प्रदूषण होते किंवा हवा प्रदूषण होते त्याच्या संदर्भात काही प्रतिबंध करता येईल का, किंवा त्याची नियंत्रण करता येईल का, त्याच्यासाठी केंद्र सरकारला सल्ला देण्याचं कार्य आता केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे आहे. जेव्हा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ स्थापन झालं होतं तर त्याच्याकडे फक्त जल प्रदूषणाच्या रिलेटेड होतं, वायू प्रदूषणाचं सुद्धा कार्य त्याच्याकडे आता सोपवण्यात आलेलं आहे.
जे आहे ती म्हणजे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ. लक्षात घ्या, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ स्थापन झाली होती 1974 ला, परंतु त्याच्या अगोदर 4 वर्षच महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना झालेली आहे. म्हणजे केंद्राच्या अगोदर महाराष्ट्रानं स्वतःचं प्रदूषण नियंत्रण मंडळ स्थापन केलं होतं. इथं हे लक्षात घेण्यासारखं आहे. त्यानंतर पुढची संस्था आहे ती म्हणजे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी. आता ही एक राष्ट्रव्यापी वन्यजीव संशोधन संघटना आहे. याची सुरुवात झाली 1883 ला. खूप जुनी आहे सुरुवात. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी याची स्थापना 1883 ला झालेली आहे, हे लक्षात घ्या. आता संवर्धन आणि जैवविविधता संशोधनामध्ये काम करणारी ना भारतातली एक महत्वाची आघाडीची अशासकीय संघटना आहे. ह्या वाक्यावर थोडंसं ट्रेस करा. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे या संघटनेतर्फे किंवा या संघटनेतर्फे ना एक नियतकालिक प्रकाशित केलं जातं, तर ते बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी शोध पत्रिका हे नियतकालिक प्रकाशित करते. तर हे लक्षात घ्या, परीक्षेसाठी खूप महत्वाचा पॉइंट आहे. धोक्यात आलेल्या प्रजाती आहे त्यांचं आदिवासांचं संवर्धन करणं, ह्या सुद्धा यांचा दृष्टिकोन आहे. बऱ्याच गोष्टी आहेत, शिबिर आयोजित करणं, कार्यक्रम आयोजित करणं, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीमध्ये सर्व गोष्टी होतात, हेही महत्वाचं आहे. त्यानंतर पुढची संस्था आहे भारतीय वन्यजीव संस्था. 1982 मध्ये स्थापन करण्यात आलेली आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त संस्था आहे. आता ही संस्था काय करते? वन्यजीव संस्था जे प्रशिक्षण कार्यक्रम असतील किंवा शैक्षणिक कार्यक्रम असतील, अभ्यासक्रम किंवा वन्यजीव संशोधनाच्या बाबतीत काही सल्ला द्यायचा असेल तर ते सल्ला देण्याचं काम यांचं आहे. दुसरं म्हणजे याचं मुख्यालय डेहराडूनला आहे. भारतीय वन्यजीव संस्था 1982 ला स्थापन, मुख्यालय कुठं आहे तर डेहराडूनला आहे. म्हणजे वन्यजीव संशोधनावर वैज्ञानिक ज्ञान मिळवणं आणि बरंचसं संशोधन करण्याच्या रिलेटेडच ही महत्वाची संस्था आहे. त्याच्यानंतर भारतीय पर्यावरण विषयक माहिती प्रणाली. आता ही ना 1982 मध्ये भारत सरकारनं स्थापन केलेली, म्हणजे पर्यावरणाविषयक निर्णय घेणार किंवा काही महत्त्वाचे नियोजन करणारं, संशोधन करणारं, याच्यासाठी माहिती देण्यासाठी भारत सरकारने ही स्थापन केले 1982 मध्ये. त्या संस्थेचं नाव आहे भारतीय पर्यावरण विषयक माहिती प्रणाली, ENVIS. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे ते म्हणजे पर्यावरण संरक्षणामध्ये व्यक्तींचं योगदान. पहिली महत्वाची व्यक्ती आहे डॉक्टर सलीम अली. आता भारतातली अशी पहिली व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीनं पक्षीशास्त्राची एक पद्धतशीर मांडणी केलेली आहे. तर हे भारताचे पक्षीप्रेमी म्हणून त्यांना सलीम अली यांना ओळखलं जातं. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे आताचं जे केवलदेव राष्ट्रीय उद्यान आहे किंवा त्याला आपण भरतपूर अभयारण्य म्हणतो, हे डॉक्टर सलीम अली यांच्या प्रयत्नामुळेच झालेलं आहे. तर हा एक महत्वाचा त्यांचं कार्य, त्याच्या संदर्भातलं एवढं लक्षात ठेवा. ब्रिटिश ऑर्निथॉलॉजी युनियननं 1967 साली सलीम अली यांना सुवर्ण पदक देऊन सन्मानित केले गेलं होतं आणि अशा प्रकारे पदक मिळवणारे ते पहिले भारतीय व्यक्ती होते. त्याच वर्षी त्यांना 1967 या वर्षी जे पॉल वन्यजीव संवर्धन पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. MC मेहता ही सुद्धा एक महत्वाचे पर्यावरण काम करणारे पर्यावरण तज्ज्ञ आहेत. आता यांनी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी ज्या बऱ्याचशा PIL आहेत म्हणजे जनहित याचिका या कोर्टामध्ये दाखल केल्या होत्या. त्यांनी बरेच अधिक केसेस तिथे लढवलेले. त्याच्यामध्ये महत्त्वाच्या केसेसपैकी म्हटलं तर ताजमहालचं संरक्षण असेल किंवा गंगा शुद्धीकरण असेल किंवा किनारी प्रदेशात ज्या कोळंबी मासेमारीवर बंदी आहे त्या गोष्टी असतील, अशा बऱ्याच गोष्टी, किंवा शालेय शिक्षण सक्तीचं करण्यासाठी पर्यावरणाच्या रिलेटेड पर्यावरण शिक्षण, त्याच्यासाठी त्यांनी बरेचसं महत्त्वाचं कार्य केलेलं आहे. त्यानंतर पुढची महत्वाची व्यक्ती आहे ती म्हणजे सुंदरलाल बहुगुणा. सुंदरलाल बहुगुणा हे चिपको आंदोलन यांनी सुरू केलं होतं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची एक ख्याती तयार झालेली होती. ऍक्च्युली त्यांनी लोकसहभागातून ज्या जंगलाच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले ना, तर त्यांनी जे तेहरी धरण बांधण्यासाठी जे काम केलेलं आहे हे लक्षात ठेवा. हे भूकंप प्रवण क्षेत्र असल्यामुळे त्यांचे प्रयत्न कायम स्मरणात राहतील. त्यानंतर डॉक्टर MS स्वामीनाथन, ज्यांना आपण हरित क्रांतीचे जनक म्हणतो, MS स्वामीनाथन. आता डॉक्टर MS स्वामीनाथन यांनी चेन्नई येथे डॉक्टर MS स्वामीनाथन संशोधन केंद्राची स्थापना केली आहे आणि या केंद्राद्वारे जे जैवविविधतेचं रक्षण करण्यासाठी काही महत्त्वाचं संशोधन करायचं असेल तर ते या संस्थेमार्फत केलं जात आहे. पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे शाश्वत विकास. शाश्वत विकास म्हणजे असा विकास की चालू पिढीच्या ज्या गरजा आहेत तर त्या पूर्ण केल्या जातील, परंतु त्या गरजा पूर्ण करण्यासाठी भविष्यातल्या पिढींच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लागणारे जे स्रोत असतील, रिसोर्स असतील, तर त्याचा वापर न करता किंवा त्याला धक्का न लावता विकास केला जाणारा विकास, त्याला आपण काय म्हणतो? शाश्वत विकास. भारतानं ना स्टॉकहोम येथे झालेली जी 1972 मध्ये परिषद होती ना, या परिषदामध्ये शाश्वत विकास ही संकल्पना स्वीकारली होती. 1992 साली झालेला जे युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट, UNCED असं म्हणतो, भारताने 187 देशासोबत शाश्वत विकासाच्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी
रिओ करार केलेला आहे. कोणता करार? रिओ. 1992 साली जी वसुंधरा शिखर परिषद झाली त्याच्यामध्ये शाश्वत विकासामध्ये शिक्षणाची असलेली भूमिका महत्वाची असा ठराव करण्यात आला होता. अजेंडा 21 म्हणतो. हा शिक्षण शिक्षण शाश्वत विकासासाठी आवश्यक असणारं एक महत्वाचं साधन आहे आणि याच्यामुळेच पर्यावरण संवर्धनामध्ये जागरूकता होणं आणि पर्यावरणाचं संरक्षण होणे असे त्याचे फायदे आहेत. त्यानंतर पुढचा एक पॉईंट आहे जो म्हणजे युनेस्कोचं जे डिसेंबर 2002 मध्ये झालेलं 57वी सभा होती. या सभेनुसार ना संयुक्त राष्ट्र संघानं शाश्वत विकासाच्या शिक्षणासाठी दशक म्हणून 2005 ते 15 हे स्वीकारलेलं आहे. लक्षात ठेवा, शाश्वत विकासाच्या शिक्षणासाठी दशक म्हणून युनेस्कोनं कोणतं इयर स्वीकारलेलं आहे तर ते आहे 2005 ते 2015. हे जे दशक आहे ना हे स्वीकारलेलं आहे. परीक्षेसाठी खूप खूप IMP असणारा हा पॉइंट आहे. प्लीज नोट इट. त्यानंतर पुढचा एक पॉइंट आहे की जो लक्षात ठेवण्यासारखा आहे तो म्हणजे शाश्वत विकास म्हणजे चिरंतन अथवा चिरकाल टिकणारा विकास असं कुठल्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले तर तो ब्रुटलँड रिपोर्ट 1987 या रिपोर्टमध्ये असं सांगितलंय की शाश्वत विकास म्हणजे काय तर चिरंतन अथवा चिरकाल टिकणारा विकास. आता पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे शाश्वत विकासाची उद्दिष्ट. शाश्वत विकासाची एकूण 3 मुख्य उद्दिष्ट आहेत. पहिलं म्हणजे आर्थिक, दुसरं पर्यावरणीय, तिसरं सामाजिक. आर्थिक उद्दिष्ट म्हणजे जो समतोल आर्थिक वाढ करणं, पर्यावरण सुरक्षित ठेवणं आणि समाजातील प्रत्येक घटकाला संसाधनाचा वापर करण्यासाठी समाविष्ट करणं. त्यामुळे आर्थिक, पर्यावरण आणि सामाजिक असे शाश्वत विकासाचे किती उद्दिष्ट आहेत तर 3 उद्दिष्ट आहेत. त्याच्यानंतर महात्मा गांधींचा एक पॉईंट येतो तो म्हणजे हवामान बदलाच्या संदर्भात असणारे करार. त्याच्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला 2च करार महत्वाचे पाहायला मिळतात. पहिला आहे तो म्हणजे क्योटो करार आणि दुसरा आहे तो अलीकडच्या काळात झालेला सगळ्यात महत्वाचा पॅरिस करार. का चर्चेत आहे पॅरिस करार तर या पॅरिस करारामधून अमेरिका बाहेर पडलेली आहे. त्याच्यामुळं हा एक चर्चेत असलेला करार आहे कारण यांचे इम्प्लिमेंटेशन करण्यामध्ये आता बऱ्याच अडचणी येणार आहेत. त्या का अडचणी आहेत तेही आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण पाहणार आहे तो म्हणजे क्योटो प्रोटोकॉल. क्योटो क्योटो हे ठिकाण कुठलं आहे तर जपानमधलं क्योटो हे ठिकाण आहे. आता हा जो क्योटो प्रोटोकॉल आहे ते कशासाठी आहे जी जागतिक तापमान वाढ आहे ही वाढत वाढत चाललेली आहे ती कमी करण्यासाठी केलेला एक छोटासा प्रयत्न तो म्हणजे क्योटो प्रोटोकॉल आहे. आता हा जो क्योटो प्रोटोकॉल कोणत्या ठिकाणी बैठक झाली होती जपानमधला जो क्योटो ह्या ठिकाणी 1997 ही इयर खूप महत्वाचं आहे का लक्षात घ्या. जपानमधल्या क्योटो या ठिकाणी 1997 साली UNFCCC या ची जी COP3 ही परिषद झाली होती याच्यामध्ये हा क्योटो प्रोटोकॉल संमत करण्यात आला आणि याच्यामध्ये फर्स्ट कमिटमेंट पिरियड, सेकंड कमिटमेंट पिरियड असं बरंचसं दिलेलं आहे. परंतु तुम्हाला पहिला कमिटमेंट पिरियड जो आहे तो लक्षात ठेवणं गरजेचं आहे परीक्षेसाठी. फर्स्ट कमिटमेंट पिरियड जो होता तो 2008 ते 2012 या कालावधीत होता आणि त्यावेळी असं ठरवण्यात आलं होतं की 2008 ते 2012 या कालावधीमध्ये प्रत्येक देशानं आपल्या देशामधलं जे हरितगृह वायूंचं उत्सर्जन आहे ना तर ते 1990 सालच्या जी पातळी आहे त्याची हरितगृह वायूंच्या उत्सर्जनाची त्याच्यापेक्षा 5.2% कमी करण्याची वचनबद्धता होती आणि ही वचनबद्धता किती देशांनी स्वीकारली तर हे 37 विकसित देशांनी याच्यासाठी तयारी दर्शवली होती. म्हणजे फर्स्ट क्योटो प्रोटोकॉलमध्ये पहिली महत्वाची गोष्ट काय 2008 ते 2012 या काळामध्ये देशातील ज्या 37 विकसित देशांना ही वचनबद्धता स्वीकारली होती ती अशी की आपल्या देशातलं जे हरितगृह वायूचं उत्सर्जन आहे तर ते 1990 सालची जी पातळी होती त्याच्यापेक्षा किती टक्क्यानं कमी करायचं 5.2%. लक्षात घ्या 5.2%. कोणत्या काळामध्ये 2008 ते 2012 या काळामध्ये कधीपर्यंत ते 1990 साली जी पातळी होती त्याच्या 5.2% आणि ही 37 देशांनी ही तयारी दर्शवली होती. म्हणून क्योटो कराराचा फर्स्ट कमिटमेंट पिरियड म्हणून कशाला ओळखलं जातं तर 2008 ते 2012 याला हे ओळखलं येतं. त्यामुळे क्योटो प्रोटोकॉल मधला हाच एक महत्वाचा टॅगलाईन किंवा एक महत्वाचा गाभा आहे हे तुम्ही लक्षात घ्या. तो म्हणजे पॅरिस करार खूप महत्वाचा. फ्रान्समधल्या पॅरिस या ठिकाणी ही परिषद झाली होती 2015 साली आणि COP21 या परिषदेमध्ये COP21 या परिषदेमध्ये हा करार संमत करण्यात आला. हा करार म्हणजे काय जो 1997 साली क्योटो प्रोटोकॉल होता त्याच्या जागी हा लागू होईल 2020 साली. परंतु सध्या एक गोष्ट महत्वाची आहे या पॅरिस करारामधून अमेरिकेनं माघार घेतलेली आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे हे जे इम्प्लिमेंटेशन करण्यामध्ये आता बऱ्याच अडचणी येणार आहेत. आता पॅरिस करारामध्ये काय ठरवण्यात आलं होतं तर जी जागतिक तापमान वाढ आहे तर ती 1.5 अंश सेल्सिअस पर्यंत मर्यादित ठेवायची.
पॅरिस करारामध्ये काय महत्त्वाचं सांगितलं होतं, जी जागतिक तापमानवाढ आहे ती 1.5 अंश सेल्सिअसपर्यंत काय करायचे आहे, मर्यादित ठेवायचे आहे. त्याचबरोबर जे कार्बन वायूचं उत्सर्जन होतंय तर ते न करता केल्या जाणाऱ्या ज्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही याची सुद्धा जबाबदारी घ्यायची. दुसरं एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये ते म्हणजे 2015 ते 2025 या काळासाठीचा निधी. आता विकसित राष्ट्रांनी काय काय करणं गरजेचं आहे हे सांगितलंय. विकसित राष्ट्रांनी पर्यावरणपूरक विकासासाठी निधी म्हणून, सहाय्यक निधी म्हणून विकसनशील जे देश असतील त्या राष्ट्रांना 100 अब्ज डॉलर प्रतिवर्ष इतका निधी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. कधीपासून ते कधीपर्यंत? 2015 पासून 2025 पर्यंत. लक्षात घ्या, विकसित राष्ट्रांनी पर्यावरण सहाय्यक विकासासाठी निधी म्हणून काय करणं गरजेचं आहे? 2015 सालापासून 2025 सालापर्यंत दरवर्षी 100 अब्ज डॉलर एवढा निधी विकसनशील राष्ट्राला उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काय केलं जाईल? 2025 नंतर काय केलं जाईल? तर ही 100 अब्ज ही आधारभूत किंमत मानून त्या निधीमध्ये जशी जशी गरज निर्माण होईल तशी तशी त्याच्यामध्ये वाढ करण्यात येईल, अशा प्रकारे सांगण्यात आले. हे 2 पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचं. पॅरिस करारामधला पहिला पॉईंट, जागतिक तापमानवाढ 1.5 अंश सेल्सिअस पर्यंतच मर्यादित ठेवायचं. दुसरा पॉईंट, 2015 ते 2025 या कालावधीमध्ये विकसित राष्ट्रांनी पर्यावरण सहाय्यक निधी म्हणून किती द्यायचं आहे? तर 100 अब्ज डॉलर विकसनशील राष्ट्रांना दरवर्षी. ह्या 2 गोष्टी. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे प्रत्येक राष्ट्रांना ह्यात काय काय कर्तव्य करणं गरजेचं आहे? तर दर 5 वर्षांनी त्यांनी आपली जी राष्ट्रीय उद्दिष्टे आहेत ना तर ती त्यांनी जाहीर करावी. प्रत्येक राष्ट्रानं दर 5 वर्षांनी आपली जी राष्ट्रीय उद्दिष्टे आहेत ना ती जाहीर करावीत, हे यामध्ये ठरवण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर पुढचा होता तो म्हणजे पॅरिस कराराच्या प्रगतीचा आढावा सर्वप्रथम कधी घेण्यात येईल, म्हणजे आतापर्यंत ह्याचं इम्प्लिमेंटेशन व्यवस्थित होतंय की नाही याचा आढावा 2023 साली घेण्यात येईल आणि त्यानंतर दर 5 वर्षांनी असा आढावा घेतला जाईल असं म्हणण्यात आलेलं होतं. दुसरा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, ती डेट आहे ती म्हणजे 22 एप्रिल 2017. का महत्त्वाची आहे? तर 22 एप्रिल 2017 पर्यंत पॅरिस करार आहे ना तो स्वाक्षरीसाठी सदस्य राष्ट्रांना खुला ठेवण्यात आलेला होता. त्यामुळे आता हा जो करार आहे हा करार इम्प्लिमेंट आणण्याची जी अट आहे आणि सध्याचा महत्त्वाचा प्रश्न काय आहे ते सांगतो. हा करार इम्प्लिमेंट तेव्हा होईल जेव्हा जे जागतिक कार्बन उत्सर्जनापैकी, प्रश्न लक्षात घ्या, पॉईंट लक्षात घ्या, जागतिक कार्बन उत्सर्जनापैकी किमान 55% कार्बन उत्सर्जन करणाऱ्या 55% कार्बन उत्सर्जन करणारे जे 55 विकसित देश आहेत किंवा सदस्य देश आहेत त्यांनी हा करार जेव्हा लागू करण्यात येईल त्यांनी जेव्हा ते करार इम्प्लिमेंट त्याच्यावर स्वाक्षरी करतील ते देश तेव्हा हा करार इम्प्लिमेंट येईल, स्वीकारला तर. म्हणजे जागतिक कार्बन उत्सर्जन करणारे जे 55% कार्बन उत्सर्जन करणारे जे 55 सदस्य राष्ट्रांनी हा करार जर स्वीकारला तर तो इम्प्लिमेंट होईल. परंतु आता सगळ्यात महत्त्वाची अट काय आहे किंवा प्रॉब्लेम काय आहे? अमेरिकेने या करारामधून माघार घेतली डोनाल्ड ट्रम्प सरकारच्या अंडरखाली. त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा झालाय की ते 55%ची अट आता पूर्ण होत नाही, त्यामुळे इम्प्लिमेंटेशन फुल होणं थोडंसं अवघड बनलेलं आहे. तर ह्या गोष्टी आहेत की ह्या तुम्ही जरूर लक्षात घ्या. आता आपल्या लेसनचा एक दुसरा टॉप पॉईंट पाहणार आहे ते म्हणजे ओझोन संवर्धनासाठीचे 3 महत्त्वाचे करार. पहिला येतो तो म्हणजे व्हिएन्ना करार, दुसरा येतो तो मॉन्ट्रियल प्रोटोकॉल किंवा मॉन्ट्रियल करार आणि तिसरा येतो तो किगाली कन्व्हेन्शन किंवा किगाली करार असंही त्याला म्हटलं जातं. पहिला सगळ्यात महत्त्वाचा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे व्हिएन्ना करार. व्हिएन्ना करार कधी सालाचा आहे? तर 1985 सालाचा व्हिएन्ना करार आहे. कशासाठी करण्यात आला होता? तर ओझोन थराच्या संरक्षणासाठी 1985 साली अशा प्रकारचा करार स्वीकारण्यात गेला होता. ॲक्च्युली लक्षात काय घ्या, कारण व्हिएन्ना करार जरी 1985 साली झाला असला तरी त्याचं इम्प्लिमेंटेशन मात्र 1988 साली झालेलं आहे. हे ध्यानात ठेवणं खूप गरजेचं आहे. व्हिएन्ना करार 1985चा जरी असला त्याचं इम्प्लिमेंटेशन मात्र 1988 साली झालेलं आहे. आता या करारानं जो मॉन्ट्रियल कराराच्या अगोदरचा जो ओझोन अपक्षय करणारा पदार्थ नियमन आराखडा प्रदान केलेला होता पहिल्यांदा. आता ह्याच्यामध्ये व्हिएन्ना करारामधून महत्त्वाचा एक गोष्ट येते ते म्हणजे या करारामधून जो क्लोरोफ्लोरोकार्बन्स आहेत याच्या वापराबाबत जे सदस्य राष्ट्र आहेत ना त्यांच्यावर कोणतीही बंधनं घालण्यात आलेली नव्हती, हे लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये 197 देशांनी करारावर स्वाक्षरी केली होती. व्हिएन्ना करार पहिला घटक लक्षात घ्या 1985 साली केला, इम्प्लिमेंटेशन 3 वर्षांनी म्हणजे 1988 साली झालं आणि जो क्लोरोफ्लोरोकार्बनच्या वापराबाबत सदस्य राष्ट्रावर कोणतीही बंधनं घालण्यात आलेली नव्हती. त्यानंतरचा जो करार झालाय त्याला म्हणतात मॉन्ट्रियल करार.
मॉन्ट्रियल करार कधीचा आहे? तर 1987 सालाचा आहे. मॉन्ट्रियल करार म्हणजे काय? तर जो व्हिएन्ना कराराचा ॲडव्हान्स व्हर्जन आहे असं आपण म्हणू शकतो. मॉन्ट्रियल करार 1987 मध्ये स्वीकारण्यात आला आणि त्याचे इम्प्लिमेंटेशन कधी आहे? 1989 मध्ये. म्हणजे व्हिएन्ना करार 1985 चा जरी असला तरी 88 ला इम्प्लिमेंटेशन आहे. मॉन्ट्रियल करार 1987 चा जरी असला तरी इम्प्लिमेंटेशन 1989 ला आहे. करारावर स्वाक्षरी दोन्ही करारामध्ये 197 देशच आहेत. आता या कराराचं वैशिष्ट्य म्हणजे संयुक्त राष्ट्राच्या इतिहासात हा जागतिक स्तरावर सर्व देशांनी स्वीकारलेला पहिला करार होता. आता मॉन्ट्रियल करारामधलं महत्वाची टॅगलाईन काय आहे? ती टॅगलाईन अशी आहे, हॅलॉन्स व क्लोरोफ्लोरोकार्बन्स. हॅलॉन्स आणि जे क्लोरोफ्लोरोकार्बन्स आहेत यांचा वापर 1996 पर्यंत तुम्ही कमी करायचा आणि 2030 पर्यंत हा वापर संपूर्णतः बंद करायचा, अशा प्रकारचा करार होता. म्हणजे लक्षात घ्या, क्लोरोफ्लोरोकार्बन बाबत कोणतीही बंधनं होती का? पहिल्या व्हिएन्ना करारात नव्हती, परंतु मॉन्ट्रियल करारामध्ये असं सांगण्यात आलं होतं, हॅलॉन्स किंवा क्लोरोफ्लोरोकार्बन यांचा जो वापर आहे तो 1996 पर्यंत कमी करायचा आणि 2030 पर्यंत त्यांचा वापर हा संपूर्णतः बंद करायचा, अशा प्रकारचा करार होता. त्याला मॉन्ट्रियल करार म्हणतात 1987 साली. त्याच्यानंतर किगाली ॲग्रीमेंट किंवा किगाली करार जो आहे तो काय आहे लेटेस्ट पैकी ते पाहूया. किगाली ॲग्रीमेंट जे किंवा किगाली करार हा 2016 सालसाठीचा आहे. हायड्रोफ्लोरोकार्बनचं जे प्रमाण टप्प्याटप्प्याने कमी करण्यासाठी मॉन्ट्रियल करार होता, परंतु याच्यासाठी एक बैठक भरवली होती रवांडा देशातल्या किगाली या ठिकाणी 2016 साली, 17 ऑक्टोबर 2016 साली. तेव्हा सुद्धा 197 देशांनी हा करार स्वीकारला. परंतु याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचे, टॅगलाईन जे हायड्रोफ्लोरोकार्बनचं जो प्रमाण आहे तर ते 8.5% पर्यंत कमी करण्यासाठी, हायड्रोफ्लोरोकार्बनचं प्रमाण 8.5% पर्यंत कमी करण्यासाठी 2045 पर्यंतचा जो कृती आराखडा ना याच्यामधून तयार करण्यात आला. पहिल्यांदा काय सांगितलं होतं की मॉन्ट्रियल ह्याच्यामध्ये जो हायड्रोफ्लोरोकार्बनचा वापर आहे 1996 पर्यंत कमी करायचा आहे आणि 2030 सालापर्यंत संपूर्णतः बंद करायचं आहे ते. आता किगालीमध्ये 2016ला काय सांगितलंय, हायड्रोफ्लोरोकार्बनचं प्रमाण 8.5% पर्यंत कमी करण्यासाठी कधीपर्यंत 2045 पर्यंतचा कृती आराखडा, म्हणजे हळूहळू टप्प्याटप्प्यानं वाढत गेलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ओझोन संवर्धनासाठीच्या 2-3 पॉईंट जरी कमीत कमी लक्षात ठेवले तरी मोर दॅन इनफ आहे. पहिला आहे तो म्हणजे व्हिएन्ना करार, दुसरा आहे तो म्हणजे मॉन्ट्रियल करार आणि तिसरा आहे तो म्हणजे किगाली करार. हे तिन्ही करार लक्षात ठेवा. 1985 सालचा इम्प्लिमेंटेशन 1988 साली, मॉन्ट्रियल करार 1987 सालचा, इम्प्लिमेंटेशन 1989 साली, किगाली करार 2016 सालचा. हे तिन्ही पॉईंट आता जरूर लक्षात ठेवा, परीक्षेसाठी हा इम्पॉर्टंट असू शकतो. आतापर्यंत झालेल्या ज्या कॉन्फरन्स ऑफ पार्टीज आहेत त्या पाहूया. त्याच्यामध्ये पहिली कॉन्फरन्स ऑफ पार्टीज COP1 1995ला बर्लिन जर्मनीचे झाली होती. परंतु या COP मधली तिसरी COP खूप महत्त्वाची आहे. COP3 1997 साली जपानमधल्या क्योटो या ठिकाणी झाली होती, जो क्योटो करार म्हटला जातो 1997चा. क्योटो कराराचा स्वीकार एक्झॅक्टली कधी झालाय तर तो झालाय 11 डिसेंबर 1997 साली. म्हणजे जो जागतिक तापमान वाढ ह्याच्याबाबत रोखण्यासाठी केलेला एक छोटासा प्रयत्न म्हटलं जातं. याचे इम्प्लिमेंटेशन ॲक्च्युअली 16 फेब्रुवारी 2005ला झाले. या दोन्ही डेट महत्त्वाचे आहेत. क्योटो कराराचा स्वीकार हा 11 डिसेंबर 1997चा आहे, परंतु त्याची इम्प्लिमेंटेशन किंवा अंमलबजावणी जी आहे ती 16 फेब्रुवारी 2005ला झालेली. त्यानंतर पुढच्या बरेचसे कॉप परिषद आहेत, त्या सगळ्या काय लक्षात ठेवणं गरजेचं नाही, परंतु COP8 एक महत्त्वाचे आहे. का महत्त्वाचे आहे? कारण ही भारतामध्ये दिल्ली या ठिकाणी झाली होती 2002 साली. त्यामुळे हे सुद्धा जाता जरूर लक्षात ठेवा. COP3 क्योटो 1997, COP8 2002 दिल्ली भारतामध्ये झालेली. त्याच्यानंतर येते महत्त्वाची येते ती म्हणजे COP11. COP11 2005 साली झाली. COP11 2005 सालासाठी झालेली होती. आता या COP11 मध्ये काय झालेलं आहे, तर जी मॉन्ट्रियल कृती आराखड्याची स्वीकृती झालेली होती, म्हणजे क्योटो करारास संमती असणाऱ्या सदस्यांची एक परिषद पार पडली होती. त्याला नाव देण्यात आलं होतं MOP. MOP म्हणजे काय? मीटिंग्ज ऑफ पार्टी. मीटिंग्ज ऑफ पार्टी किंवा MOP1 असं म्हटलं जातं. म्हणजे जो क्योटो करारास संमती देणाऱ्या सदस्यांची एक परिषद, त्याला MOP म्हटलेलं आहे. तर हे मॉन्ट्रियल, कॅनडा, COP11 जाताचा जरूर लक्षात ठेवा. बरेच कॉप आहेत. त्यानंतर COP16-18 खूप महत्त्वाचे आहेत. COP16 जी आहे ती कुठं पार पडलेली आहे? 2010 साली कॅनकुन, मेक्सिको या ठिकाणी. कॅनकुन, मेक्सिको या ठिकाणी. आता ह्या ठिकाणी जी परिषद झाली होती तर COP 2009 मध्ये जे COP15 झाली होती त्याच्यामध्ये ना कोपनहेगन डेन्मार्कमधलं जे ठिकाण
आणि हरित हवामान निधीची स्थापना करण्यासाठी ठरवण्यात आलं होतं. आणि COP16 जो 2010 साली झालेली कॅन्कुन मेक्सिको याच्यामध्ये विकसनशील राष्ट्रांना हवामान बदल अनुकूलन याच्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी एक हरित हवामान निधीची स्थापना इथं झालेली. त्याच्यानंतर 2012 साली झालेली COP18 दोहा कतार या ठिकाणी झाली होती. तर याच्यामध्ये जो क्योटो कराराचा कालावधी संपणार होता, परंतु त्याची मुदतवाढ करण्यासाठी दुरुस्ती करून तो कितीपर्यंत वाढवण्यात आलेला आहे, 2020 पर्यंत. कधी COP18 मध्ये. COP18 कुठं 2012 साली दोहाचा आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे क्योटो प्रोटोकॉलला थोडंसं जीवनदान दिलं याच्यामधून आणि 2020 पर्यंत त्याचा मुदतवाढ वाढवण्यात आलेली होती. त्याच्यानंतर COP21 2015ला पॅरिस फ्रान्सला झालेली जो हवामान बदल निधी आपण ऑलरेडी पाहिला होता, त्याच्यामध्येच हे लक्षात घ्या. म्हणजे COP21 2015 पॅरिस फ्रान्सला झाली होती. याच्यामध्येच आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची स्थापना झालेली आहे मोदींच्या अंडरखाली. मोदींनी त्यामध्ये पुढाकार घेतला होता. दुसरं म्हणजे COP25 तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे का, कारण हे अगोदर दुसऱ्या एका ठिकाणी होणार होती, परंतु नंतर ती माद्रिद स्पेन या ठिकाणी झालेली आहे. पुढची 2020ची जी नियोजित COP26 आहे ना, तो ग्लासगो UK मध्ये होणार आहे. त्याच्या अगोदर COP24 ही 2018 साली पोलंडमधल्या कोटोविच या ठिकाणी झाली होती. पॅरिस कराराच्या अंमलबजावणीसाठी जी मार्गदर्शक तत्व आहे किंवा रूल बुक आहे, याची निर्मिती याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. तर या COPचा एक थोडक्यात आढावा घेतला, तुम्ही डिटेलमध्ये याचा अभ्यास करू. पहिला पॉईंट आहे ते म्हणजे शाश्वत विकास म्हणजे काय. शाश्वत विकास म्हणजे असा विकास की ज्या चालू गरजा आहेत, आपल्या चालू पिढीच्या गरजा, ह्या पूर्णपणे भागवल्या जातात, परंतु ह्या गरजा भागवताना जे पुढील पिढी असेल तर त्यांच्या ज्या गरजा आहेत तर त्या धोक्यात न आणता अशा प्रकारे जो विकास घडवून आणला जातो, त्या विकासाला काय म्हणायचं, शाश्वत विकास. आता 1992ला जे ब्राझीलमध्ये रिओ दे जानेरो या ठिकाणी एक जी परिषद झाली होती, त्या परिषदेला आपण काय म्हणतो, तर वसुंधरा परिषद असं म्हणतो. आणि ह्या वसुंधरा परिषदेमध्ये ना एक नवीन कन्सेप्ट स्वीकारण्यात आला होता. त्या कन्सेप्टचं नाव होतं अजेंडा 21. तुम्ही बऱ्याच वेळा देसले सरांचं जे बुक आहे त्याच्यामध्ये तुम्ही वाचलं असेलच. अजेंडा 21 या जो दस्तावेज होता, त्या दस्तावेजामध्ये ना शाश्वत विकासाबाबतच्या बऱ्याचशा शिफारशी सुचवलेल्या आहेत. त्यामुळे अजेंडा 21 आणि शाश्वत विकास हे एकमेकांचं नातं आहे, हे तुम्हाला समजून घ्या. मग हा एक पहिला कन्सेप्ट आहे, तो म्हणजे शाश्वत विकास. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे कार्बन सिंक्स. कार्बन सिंक्स म्हणजे काय, आता आपल्या वातावरणाचा जर विचार केला तर वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड असणं किंवा नसणं गरजेचं आहे का. तर प्रश्न असा आहे की वातावरणामध्ये जर कार्बन डायऑक्साईड कमी असेल तेही चालणार नाही, किंवा कार्बन डायऑक्साईड जास्त असेल तेही परवडण्यासारखं नाही आहे. फॉर एक्झाम्पल, समजा जर आपल्या वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड जर नाहीच असं झालं असेल तर काय होईल, तर ही पृथ्वी जी आहे ना, तर ही नुसती थंड गोळा झाली असती. म्हणजे वातावरणात एका ठराविक प्रमाणात वाढलेला कार्बन डायऑक्साईड गरजेचं आहे. म्हणजे वातावरणात कार्बन डायऑक्साईड असणं म्हणजे काय होतं, तर पृथ्वी उबदार राहण्यामध्ये मदत होते. म्हणजे कार्बन डायऑक्साईड नसला तर पृथ्वी थंड गोळा झाली असती, कार्बन डायऑक्साईड असल्यावर पृथ्वी उबदार राहिली असती, परंतु एक मर्यादेपेक्षा जास्त झाला तर ते आपल्या वातावरणासाठी किंवा आपल्यासाठी ते घातक ठरू शकतं. मग आता असा प्रॉब्लेम काय येतोय, तर कार्बन सिंक्स म्हणजे वातावरणामध्ये जे विविध स्रोत आहेत, त्या स्रोतानुसार उत्सर्जित होणारा जो कार्बन डायऑक्साईड आहे, तर ते वातावरणात सगळा काही साठवून राहत नाही. म्हणजे काही त्यातला घटक कार्बन डायऑक्साईड हा काही घटकाकडून शोषला जातो. परंतु कार्बन सिंक्स म्हणजे काय, की पर्यावरणामधले असे जे घटक आहेत की जे उत्सर्जित झालेला कार्बन डायऑक्साईडचे शोषण करतात, तर त्याला आपण काय म्हणतो, कार्बन सिंक्स. म्हणजे उत्सर्जित झालेल्या कार्बन डायऑक्साईडचं शोषण करणे, त्याला कार्बन सिंक्स असं म्हणतात. हा दुसरा कन्सेप्ट झाला. तिसरा कन्सेप्ट आहे ते म्हणजे बायो रिमिडिएशन, त्याला आपण जैविक पुनरुत्थान असं म्हणतो. आता जैविक परिसंस्था प्रदूषित होतात का, तर त्याचं उत्तर आहे हो. मानवी हस्तक्षेप जसा वाढत जाईल त्याप्रमाणे बऱ्याचशा जैविक परिसंस्था अशा आहेत की त्या प्रदूषित होतात. मग आता ह्या प्रदूषित झालेल्या परिसंस्था आहेत तर त्यांना परत मूळ स्वरूपात आणणं गरजेचं आहे. मग आता प्रदूषित झालेल्या परिसंस्थांना मूळ स्वरूपात आणण्यासाठी आपण काय वापर करतो, तर जैविक साधनांचा वापर करतो. म्हणजे जैविक साधनांचा वापर करून प्रदूषित झालेल्या परिसंस्था मूळ स्वरूपात आणल्या जातात. असं जे असतं तर त्यालाच काय म्हणायचं, म्हणून पर्यावरणाची हानी जी भरून काढण्याची प्रक्रिया त्यालाच काय म्हटलं जातं, जैविक पुनरुत्थान असं त्याला म्हटलं जातं. आता MPSC याच्या कन्सेप्टवरच बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले, त्यामुळे हा कन्सेप्ट माहीत असू द्या. मग आता जैविक पुनरुत्थान म्हणजे काय, तर आता याच्यामध्ये दोन घटक असतात. म्हणजे बायो रिमिडिएशन म्हणजे जैविक पुनरुत्थानच्या दोन पद्धती आहेत. पहिल्या पद्धतीला आपण म्हणतो इन सेतू पद्धती, दुसऱ्या पद्धतीला म्हणतो एक्स सिटू पद्धती. इन सेतू पद्धती म्हणजे काय, तर या प्रक्रियेमध्ये जे मूळ स्थानी आहे, इन सेतू म्हणजे मूळ स्थानीच त्या प्रदूषकावर काय केली जाते, प्रक्रिया केली जाते. म्हणजे ही बायो रिमेडिएशनची एक सगळ्यात स्वस्त आणि कमी हानी असणारी पद्धत आहे.
दुसरं म्हणजे काय एक्स-ए-टू पद्धत आहे. एक्स-ए-टू पद्धत म्हणजे काय तर या पद्धतीमध्ये जे प्रदूषित पदार्थ आहेत, तर ते काय केले तर पहिल्यांदा एक वेगळे केले जातात. त्यांना मूळ स्थानापासून दुसऱ्या ठिकाणी नेलं जातं आणि त्या ठिकाणावर जैविक साधनांचा वापर केला जातो आणि त्यांचं विघटन केलं जातं. त्या पद्धतीला म्हणतात एक्स-ए-टू. तर हा एक कन्सेप्ट आहे, फक्त माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे बायो रेमिडिएशन. फायटो रेमिडिएशन म्हणजे काय तर जे जल आणि मृदा याच्यामधले जे प्रदूषक आहेत ना तर त्यांना काढून टाकण्यासाठी वनस्पतीचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल जलपर्णी ही पाण्यात राहणारी वनस्पती तर ती काय करते तर पाण्यामध्ये असणारा जो सायनाइड सारखा घटक आहे तर त्याचं शोषण करून घेतली जाते. किंवा ब्रासिक आणि दलदल परिसंस्थेमध्ये आढळणाऱ्या काही वनस्पती सेलेनियम या प्रदूषकाचं शोषण करतात. तर हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर अनरेड अनरेड म्हणजे काय रेड म्हणजे रिड्युस्ड इमिशन्स डिफॉरेस्टेशन डिग्रेडेशन ऑफ फॉरेस्ट. म्हणजे वातावरणात कार्बन डायऑक्साईड एका ठराविक पातळीत असणं गरजेचं असतं. म्हणजे बऱ्याचशा वेळा काय होतं ह्या कार्बन डायऑक्साईडचं ना वनामार्फत ना शोषण केलं जातं. परंतु आजकाल काय होतं तर जंगलतोड हे मोठ्या प्रमाणामध्ये होते. म्हणजे कार्बनचा जो साठा आहे वातावरणामधला तर त्याच्यामध्ये वाढ होत चाललेली आहे. आणि दुसरी म्हणजे महत्वाचं रिझन आहे ते म्हणजे वनतोड आणि वनाची अवनती याच्यामुळे होणारं उत्सर्जन. आता रेड ही अशी व्यवस्था आहे की ज्याद्वारे काय केलं जातं रेड रेड म्हणजे काय तर विकसनशील देशांना वनांचं संरक्षण व्यवस्थापन हे करण्यासाठी ना एक प्रोत्साहन दिलं जातं. म्हणजे ह्या रेड या कन्सेप्ट मधून काय केलं जातं तर विकसनशील देशांना वनांचं संरक्षण करणं व्यवस्थापन करणं याच्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. म्हणून या विकसनशील देशांना वनांचं संरक्षण करायचं आहे मग त्यांना काहीतरी मदत लागल आणि ती मदत ही कुणाकडून दिली जाते तर विकसित देशाकडून काही आर्थिक मदत ही दिली जाते. तर हा एक महत्वाचा आहे. तर पहिलं कसं होतं रेड होतं आता रेड प्लस असा हा कार्यक्रम आहे. रेडच्या ऐवजी रेड प्लस म्हणजे वनांचं संरक्षण करणं त्याचं संवर्धन करणं याच्यासाठी विकसित देशाकडून विकसनशील देशांना काहीतरी मदत दिली जाते. विकसनशील देशांनी जेणेकरून त्या वनांचं संवर्धन किंवा संरक्षण करावं याच्यासाठी. एवढं जरी लक्षात ठेवलं तर तुम्हाला ते समजून जाईल. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे दलदलीय परिसंस्था त्याला वेटलँड असं म्हणतो. म्हणजे हा हा एक पॉईंट आहे दलदलीय परिसंस्था एकदम सिंपल आहे. परीक्षेला महत्वाचं काय आहे तर तो रामसर करार महत्वाचा आहे. रामसर करार हा कुठं झालेला आहे किंवा कोणत्या तारखेला झालेला आहे तर 2 फेब्रुवारी 1971 रोजी रामसर आंतरराष्ट्रीय करार स्वीकारण्यात आला. रामसर हे ठिकाण कुठल्या देशामधलं आहे तर इराणच्या देशामधलं आहे. तर हा करार कशासाठी आहे तर ज्या दलदलीय परिसंस्था आहेत दलदलीय परिसंस्था यांचं संवर्धन करणं संरक्षण करण्यासाठी हा करार लागू करण्यात आलाय. ऍक्च्युली हा करार स्वीकारण्यात आला 2 फेब्रुवारी 1971 मात्र त्याचं इम्प्लिमेंटेशन कधी सुरू झालेलं आहे तर ते 1975 पासून इम्प्लिमेंटेशन सुरू झाले. त्यामुळे हे लक्षात ठेवा 2 फेब्रुवारी 1971 जरी करार हा सुरू करण्यात आला असला तरी त्याचे इम्प्लिमेंटेशन मात्र 1975 सालापासून सुरू करण्यात आलेलं आहे. आता भारतामध्ये रामसर क्षेत्र कोणती आहेत तर रामसर क्षेत्राची नावं आणि कुठल्या ठिकाणचे आहेत हे थोडंसं महत्वाचे आहे ते मी फक्त कव्हर करतोय. त्यामध्ये येतं ते अष्टामुडी केरळमधलं, चिल्का सरोवर ओडिशा, ओकेरा जम्मू काश्मीर मधलं आहे, कोलेरू सरोवर आंध्र प्रदेश मधलं आहे, रेणुका हिमाचल प्रदेश मधलं, रोपर पंजाब मधलं, सांबर सरोवर राजस्थान, सोमोरारी जम्मू काश्मीर मधलं, उलर सरोवर जम्मू काश्मीर, भितरकनिका खारपुटी वन ओडिसा मधलं, हरिके हरिके जरूर लक्षात ठेवा पंजाब मधलं आहे हरिके. त्याच्यानंतर लोकटेक सरोवर मणिपूर, पोंग धरण सरोवर हिमाचल प्रदेश, वेमनाड कोल केरळमधलं. म्हणजे हे रामसर यादीतली क्षेत्र भारतातली कोणते कोणते आहेत तर ते रामसर करार कधी स्वीकारण्यात आला होता 2 फेब्रुवारी 1971 आणि इम्प्लिमेंटेशन मात्र त्याचं 1975 पासून सुरू करण्यात आलेलं आहे. आता ह्या सर्व क्षेत्रापैकी सगळ्यात काय लक्षात ठेवायचंय की सगळ्यात मोठं कोणतं आणि सगळ्यात लहान कोणतं हे लक्षात ठेवायचंय. वेमनाड कोल केरळचं जे आहे ना तर हे रामसर यादीत समाविष्ट असलेल्या क्षेत्रापैकी भारतातलं सगळ्यात मोठं आपण असं म्हणू शकतो. आणि हिमाचल प्रदेशमधलं रेणुका हे जे क्षेत्र आहे हे सगळ्यात लहान दलदलीचं क्षेत्र आहे. ह्या दोन गोष्टी तर हे रामसर करारांतर्गत रामसर असणारी क्षेत्र. दुसरं महत्वाचं म्हणजे मॉन्ट्रिक्स नोंदी. मॉन्ट्रिक्स नोंदी म्हणजे काय तर हा एक रामसर कराराचाच भाग आहे. म्हणजे मॉन्ट्रिक्स नोंदीमध्ये काय केलं जातं तर मानवी हस्तक्षेप झाला किंवा प्रदूषण झालं त्याच्यामुळे ज्या परिस्थितीय स्वरूप आहे तर त्याच्यामध्ये काही बदल होतो किंवा एखाद्या परिसंस्था असेल तर नजीकच्या काळामध्ये त्याच्यामध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. अशा दलदली परिसंस्थांचा समावेश काय केलं जातं तर ह्या मॉन्ट्रिक्स नोंदीमध्ये केलं जातं. मॉन्ट्रिक्स नोंदीमुळे काय होतं तर मानवी हस्तक्षेप आणि प्रदूषणामुळे अशा काही परिसंस्था आहेत की ज्या नजीकच्या काळामध्ये त्यांच्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. तर अशा परिसंस्था मॉन्ट्रिक्सच्या करारांतर्गत जे एका ठिकाणी साठवल्या जातात तर त्याला मॉन्ट्रिक्स नोंद असं म्हटलं जातं. म्हणजे हा एक रामसर कराराचाच भाग आहे. ओके तर हे सिंपल्स आहे.
त्याच्यानंतर येतो तो म्हणजे साइट्स करार. साइट्स करार म्हणजे काय, तर साइट्सचा फुल फॉर्म येतो कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन एंडेंजर्ड स्पेसीज ऑफ वाईल्ड फॉना अँड फ्लोरा. हा करार म्हणजे धोक्यात असलेल्या ज्या वनस्पती आहेत किंवा प्राणी प्रजाती आहेत, तर यांच्याबाबतचा जो आंतरराष्ट्रीय व्यापार आहे याच्या संदर्भात असलेला करार म्हणजेच साईट करार. धोक्यात आलेल्या वन्य प्राणी व वन्य वनस्पती या प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय व्यापारासंदर्भात असलेला करार म्हणजे काय आहे, तर साइट्स करार आहे. आता या साइट्स करारामुळे काय होतं, तर समजा प्राण्यांचा जो आंतरराष्ट्रीय व्यापार आहे तर त्याच्यामुळे जीव प्रजाती बऱ्याचशा धोक्यात येतात की नाही याची खात्री करतो हा करार. त्यामुळे हा करार खूप महत्वाचा आहे, साइट्स करार. बऱ्याच वेळा काय होतं परीक्षेला साइट्स करार कशा संदर्भात आहे हे आपल्याला लगेच कळत नाही, कारण CITES एवढ्या ह्याच्यावरून आपल्याला ते समजत नाही की कशा संदर्भात आहे. सी म्हणजे कन्व्हेन्शन, आय म्हणजे इंटरनॅशनल, टी म्हणजे ट्रेड इन, ई म्हणजे एंडेंजर्ड स्पेसीज ऑफ वाईल्ड फौना अँड फ्लोरा. ES ला असं एवढे आहे त्याचा हा करार. त्याच्यानंतर येतो बॉन्ड करार. बॉन्ड करार कशा संदर्भात आहे, तर बॉन्ड करार हा स्थलांतरित होणारे जे वन्य प्राणी आहेत ना यांच्या संरक्षणासंदर्भात असलेला हा करार आहे. म्हणजे या कराराअंतर्गत काय केलं जातं, तर सदस्य राष्ट्र काय करतात, ज्या धोक्यात आलेली एखादी स्थलांतरित प्रजाती असेल किंवा त्यांची अधिवास असेल यांचं संवर्धन करणं किंवा संरक्षण करणं याच्यासाठी असलेला हा बॉन्ड करार आहे. म्हणजे स्थलांतरित होणाऱ्या वन्य प्राण्यांच्या संरक्षणासंदर्भात असलेला करार म्हणजे बॉन्ड करार. हे जरूर लक्षात ठेवा, परीक्षेसाठी खूप महत्वाचं आहे. साइट्स करार, बॉन्ड करार काय आहे. त्याच्यानंतर येतो व्याघ्र प्रकल्प हा प्रोजेक्ट. व्याघ्र प्रकल्प हा प्रोजेक्ट देशामध्ये कधी सुरू करण्यात आला, 1973-74 मध्ये हा प्रकल्प सुरू करण्यात आला. म्हणजे देशामध्ये वाघाच्या शिकारावर बंदी घातली होती 1972 मध्ये, कारण त्या प्रकल्पाचा उद्देश होता की वाघांचं संरक्षण करणं. त्याच्यासाठी व्याघ्र प्रकल्प हा 1973-74 मध्ये देशामध्ये सुरू करण्यात आलेला होता. महाराष्ट्रातले 6 पैकी 5 व्याघ्र प्रकल्प हे एकट्या विदर्भामध्ये हे लक्षात असू द्या. आणि सगळ्यात जास्त वाघांची संख्या कोणत्या विभागात आहे, तर तो नागपूर विभागात आहे. म्हणून केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने नागपूर शहराला काय म्हटलेलं आहे, भारताची व्याघ्र राजधानी असं म्हटलेलं आहे. तर ते एक लक्षात असू द्या, महत्वाचा पॉईंट आहे. त्याच्यानंतर येतो तो म्हणजे कस्तुरी मृग प्रकल्प. आता कस्तुरी मृग म्हणजे काय, आता अत्यंत सुगंध असणाऱ्या जे कस्तुरीसाठी ना हरणांची बऱ्याच प्रमाणात शिकार केली जाते. आता याच्यामध्ये जे नर कस्तुरी हरिण असतं ना तेव्हा ते 1 वर्षाचं होतं, तर त्यांच्यामधून ना मिल्क कस्तुरीचं स्रवण सुरू करतो आणि हा जो स्राव आहे ना कालांतराने वाळून घट्ट बनतो आणि एक छोट्या वाटाण्याच्या आकारासारखी एक गाठ तयार होते. ऍक्च्युली ही गाठ सुगंधी असते, त्यामुळे ही गाठ मिळवण्यासाठी ना बऱ्याच मोठ्या प्रमाणात हरणांची शिकार केली जाते. म्हणजे अज्ञानातून असं होतं आपण असं म्हणू शकतो. आता दुसरे एक लक्षात असू द्या की हे जे कस्तुरी मृग आहेत यांना वाचवण्यासाठी ना केदारनाथ वन्य अभयारण्य हिमाचल प्रदेशचं जे आहे ना तिथे एक प्रकल्प सुरू करण्यात आलाय आणि त्याच्यासाठी जागतिक वन्यजीव निधी आहे ना याची मदत सुद्धा झालेली आहे, म्हणजे ह्या हरणांना वाचवण्यासाठी. त्यामुळे कस्तुरी हा एक महत्वाचा पॉईंट आहे. त्याच्यानंतर UNFCCC म्हणजे काय, तर UN म्हणजे युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज. युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज म्हणजे हवामान बदलावरील संयुक्त राष्ट्रसंघाचा आराखडा याबाबतचा जो करार आहे त्याला UNFCCC असं म्हटलं जातं. म्हणजे हा एक पर्यावरण विषयक असलेला आंतरराष्ट्रीय करार आहे. हा करार कधी स्वीकारण्यात आला, तर 1992 मध्ये ब्राझीलच्या रिओ दो जानेरोमध्ये जी परिषद झाली होती त्या परिषदेला आपण वसुंधरा परिषद म्हणतो. या वसुंधरा परिषदेमध्ये UNFCCC हा करार काय करण्यात आला होता, स्वीकारण्यात आलेला होता. म्हणजे जागतिक हवामान बदल रोखण्यासाठी किंवा या बदलामुळे होणारं नुकसान आहे ते कमी करण्यासाठी जे सदस्य राष्ट्र आहेत ना तर त्यांनी राष्ट्रीय पातळीवर असेल किंवा एखाद्या वेळेस प्रादेशिक किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करणं किंवा काम करणं गरजेचं आहे आणि हे सदस्य राष्ट्रांनी मान्य केलेलं आहे. आता याचं मुख्यालय कुठं आहे, तर मुख्यालय सचिवालय कुठं आहे, बोन, जर्मनीतल्या बोन या ठिकाणी याचं सचिवालय आहे. म्हणजे हरितगृह वायूचं वातावरणातलं जे प्रमाण आहे याचं स्थिरीकरण करणं किंवा जागतिक अन्न सुरक्षितता परिसंस्थांना संरक्षण प्राप्त करून देणं ही सुद्धा या कराराची वैशिष्ट्ये आहेत. तर हे अन्न सुरक्षितता जागतिक याच्या संदर्भातला महत्वाचा हा पॉईंट आहे, ज्याचा फक्त ओव्हरलुक करून घ्या. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे जैवविविधता हॉटस्पॉट. जैवविविधता हॉटस्पॉट ही संकल्पना पहिल्यांदा कुणी मांडली, तर नॉर्मन मेयर हा जो संशोधक आहे या संशोधकानं 1998 मध्ये ही संकल्पना मांडली होती, जैवविविधता हॉटस्पॉट. म्हणजे जैवविविधता हॉटस्पॉट काय असतं, तर धोकाग्रस्त जैवविविधता संपन्न जो प्रदेश असतात ना. आता फॉर एक्झाम्पल आपण भारतामध्ये जैवविविधता हॉटस्पॉट किती आहेत, तर 4 आहेत. पहिला येतो तो हिमालयचा, दुसरा येतो इंडो म्यानमार, तिसरा येतो पश्चिम घाट आणि चौथा येतो अंदमान निकोबार.
आता हे जे चारही हॉटस्पॉट भारतामध्ये आहेत ना, तर हे आपण असं म्हणू शकतो की हे भारतामध्ये अंशतः वसलेले आहेत. म्हणजे जैवविविधता हॉटस्पॉट हे परिसंस्था आधारित प्रदेश आहेत. म्हणजे भारतातला थोडा भाग आणि इतर देशांमध्ये पण त्याचा थोडासा भाग आहे. आता एकापेक्षा अधिक देशामध्ये असू शकतात जैवविविधता हॉटस्पॉट. तर हा एक पॉईंट जरूर लक्षात घ्या. त्याच्यानंतर पर्यावरणाच्या संदर्भातली आणखी एक महत्वाची संस्था ती म्हणजे राष्ट्रीय हरित न्यायालय. त्याला आपण नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल असं म्हणतो. म्हणजे पर्यावरणविषयक वाद असेल किंवा दावे हाताळण्यासाठी ना एक विशेष तज्ज्ञांची समावेश असणारी ही संस्था आहे. आता या न्यायालयाची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? जो राष्ट्रीय हरित न्यायसंघ कायदा 2010चा आहे ना, याच्या अंतर्गामध्ये 18 ऑक्टोबर 2010 रोजी कधी करण्यात आले? 18 ऑक्टोबर 2010 रोजी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे. आता हे जे खटले आहेत या न्यायालयावर, आता निकालात काढण्यासाठी काय कायदेशीर बंधन आहे का? तर नाही. परंतु हे खटले 6 महिन्याच्या आत निकालात काढण्यासाठी हे न्यायालय ना प्रयत्न करत राहते. दुसरं म्हणजे हरित न्यायाधिकरणाचं मुख्यालय कुठं आहे? तर नवी दिल्लीला याचं मुख्यालय आहे आणि 4 ठिकाणी त्याचे खंडपीठ आहेत. त्याच्यामध्ये भोपाळ येतं, महाराष्ट्रातल्या पुणे या ठिकाणी, कोलकाता आणि चेन्नई या 4 ठिकाणी या न्यायालयाची काय खंडपीठ आहेत. तर महत्वाची येते ती म्हणजे IUCN, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर म्हणजे निसर्ग व नैसर्गिक संसाधनांची आंतरराष्ट्रीय संवर्धन संस्था असं त्याला मराठीत म्हटलं जातं. आता ही जी IUCN आहे, हे IUCNचं मुख्यालय कुठं आहे? तर स्वित्झर्लंडमध्ये. स्वित्झर्लंडमधलं ग्लँड हे ठिकाण आहे. या ठिकाणी IUCNचं काय आहे? मुख्यालय आहे. स्थापना ही 1948 मध्ये फाउंटन ब्ल्यू फ्रान्स या ठिकाणी ही बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये IUCNची स्थापना करण्याचा डिसिजन घेण्यात आलेला होता. तर हे एक महत्वाचं आहे, फक्त लक्षात असू द्या IUCN बद्दल. आता IUCN काय करते? जे संकटग्रस्त प्रजाती आहे ना, तर यांची एक लिस्ट जारी करते. त्या लिस्टला नाव आहे रेड लिस्ट. IUCN काय करते? संकटग्रस्त ज्या प्रजाती आहेत तर त्यांची लिस्ट जारी करते, त्याला रेड लिस्ट म्हणतात. आता IUCN ही शासकीय आणि बिगर शासकीय संस्थांची एक संस्था आहे की जी निसर्ग संवर्धनासाठी कार्य करते. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे संयुक्त राष्ट्र संस्थेमध्ये किंवा संयुक्त राष्ट्र संघामध्ये IUCN ला काय दर्जा आहे? तर संयुक्त राष्ट्र संघामध्ये IUCN ला निरीक्षणचा दर्जा प्राप्त झालेला आहे. ऑब्झर्व्हर म्हणून IUCN ची संयुक्त राष्ट्र संघामध्ये त्यांची नेमणूक झाली. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे या IUCN मध्ये भारताचं प्रतिनिधित्व काय आहे? तर आतापर्यंत भारतानं 2दा याचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. 1984 ते 1990 पहिलं अध्यक्षपद भूषवलं होतं ते 1984 ते 1990 या काळामध्ये एम एस स्वामीनाथन सगळ्यात महत्वाची व्यक्ती. MS स्वामीनाथन 1984 ते 90च्या काळात अध्यक्षपद भूषवलं होतं. 2008 ते 2012 या काळामध्ये अशोक खोसला यांनी सुद्धा IUCNचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. तर हे एक माहीत असू द्या, आपल्या परीक्षे दृष्टीने इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर पर्यावरणाच्या संदर्भातली आणखी महत्वाची संस्था आहे ती म्हणजे IPCC. इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज. IPCC म्हणजे काय? इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज. याचं मुख्यालय कुठं आहे? तर याचं मुख्यालय जिनिवाला आहे. कुठं आहे? जिनिवा. IPCC ची स्थापना कधी झाली होती? तर 1988 मध्ये स्थापना झालेली होती. संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम आणि जागतिक हवामानशास्त्रीय संघटना यांनी केली. म्हणजे WMO आणि UNEP. UNEP म्हणजे युनायटेड नेशन्स इन्व्हायरमेंटल प्रोग्राम आणि WMO यांनी IPCC ची स्थापना केलेली आहे. WMO म्हणजे काय? वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन. म्हणजे त्याला आपण जागतिक हवामानशास्त्रीय संघटना असं म्हणतो. WMO म्हणजे काय? तर जागतिक हवामानशास्त्रीय संघटना. UNEP म्हणजे काय? संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम. त्याला युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंटल प्रोग्राम असं आपण म्हणतो. म्हणजे IPCC ची स्थापना ह्या दोघांनी मिळून केलेली आहे. म्हणजे UNEP प्लस WMO इज इक्वल टू IPCC असं लक्षात ठेवा. UNEP WMO इज इक्वल टू काय? IPCC. म्हणजे UNEP आणि WMO यांनी एकत्र येऊन IPCC ची स्थापना केलेली आहे. आता IPCC काय करते? तर हवामान बदल सगळ्यात महत्वाचा टार्गेट आणि त्याचे विविध परिणाम या विषयावर जगाला एक शास्त्रीय दृष्टिकोन देणारी आणि महत्वाची आंतरराष्ट्रीय संस्था आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ही संस्था स्वतः संशोधन करत नाहीये, ती मार्गदर्शन पुरवते. दुसरा आणखी महत्वाचं म्हणजे 2007 साली IPCC ला शांततेचं नोबेल मिळालेलं आहे. 2007 साली IPCC ला शांततेचं नोबेल मिळालेलं आहे. तर हा एक पॉईंट ज्याचा तुम्ही जरूर लक्षात ठेवू शकता.
त्याच्यानंतर पुढची संघटना आहे UNEP म्हणजे युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंटल प्रोग्राम. याची स्थापना झाली 1972 मध्ये. कोणत्या परिषद? तर स्टॉकहोम परिषदेमध्ये UNEP ची स्थापना करण्यात आली होती. याचं मुख्यालय आहे केनियातल्या नैरोबी या ठिकाणी. कुठं आहे? केनियामधल्या नैरोबी या ठिकाणी UNEPचं मुख्यालय आहे. तर ही काय करते? तर जागतिक आणि प्रादेशिक पातळीवर पर्यावरण विषयासंदर्भातली युनोची आपण काय म्हणू शकतो? अधिकृत संस्था आहे. अधिकृत संस्था आहे. म्हणजे जागतिक पर्यावरण सुविधा ज्या आहेत त्याच्या अंमलबजावणी संस्थांपैकी एक असं त्याचं वर्णन केलं जातं. आता UNEP यांनी भारतात सौर ऊर्जा प्रकल्पांना मदत पुरवलेली आहे. म्हणजे भारत सरकारचे जे महत्त्वाचे प्रोजेक्ट आहेत, आता सध्या सौर ऊर्जा जे मोदी गव्हर्नमेंट आणि फ्रान्स सरकारने मिळून बनवलेलं गुरगाव हरियाणाला मुख्यालय असलेलं, तर या संस्थांना सुद्धा मदत UNEPच्या माध्यमातून दिली जाते. त्यामुळे UNEP ही संस्था खूप महत्त्वाची आहे. मुख्यालय नैरोबी केनियाला आहे. 1972 साली स्थापना झाली आहे स्टॉकहोम परिषदेमध्ये. तर हे जरूर लक्षात ठेवा. त्याच्यानंतर वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड, WWF असं म्हणतो, वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड. याची स्थापना कधी झाली? 1961 मध्ये या संस्थेची स्थापना झाली आहे. मुख्यालय आहे ते न्यूयॉर्कमध्ये आहे. वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड या संस्थेचं मुख्यालय न्यूयॉर्क आहे. जायंट पांडा या संस्थेचं बोधचिन्ह आहे. वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड या संस्थेचं बोधचिन्ह काय आहे? जायंट पांडा. म्हणजे जगभराचे जे विविध पर्यावरण संवर्धन कार्यक्रम आहे ना, ही संस्था त्या कार्यक्रमांना सपोर्ट करते. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे पर्यावरण संवर्धन संशोधनावर कार्य करणारी ही आंतरराष्ट्रीय बिगर सहकारी संस्था आहे. लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय बिगर सहकारी संस्था आहे वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड. मुख्यालय आहे न्यूयॉर्कला आणि स्थापना कधी झाली? 1961 ला. त्याच्यानंतर महत्त्वाची संस्था येते बर्ड लाईफ इंटरनॅशनल. कुठली येते? बर्ड लाईफ इंटरनॅशनल. मुख्यालय आहे केम्ब्रिजला. स्थापना आहे 1922 ला. 1922 ची स्थापना आहे. मुख्यालय आहे केम्ब्रिज. म्हणजे जगामध्ये जे निसर्ग संवर्धन आहे केलं जातं अशामध्ये सगळ्यात महत्त्वाची असणारी भागीदारी संस्था म्हणून बर्ड लाईफ इंटरनॅशनलचं वर्णन केलं जातं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पक्षी संवर्धनात अग्रेसर असणारी ही संस्था आहे. म्हणजे एखादी प्रजाती असेल तर त्याचा बचाव कसा केला जाईल किंवा त्याचा अधिवास व प्रदेश असेल त्याचं संवर्धन कसं केलं जाईल हे सुद्धा काम ही संस्था पाहते. त्याच्यानंतर पुढची संस्था येते म्हणजे हरित हवामान निधी. त्याला आपण ग्रीन क्लायमेट फंड असेही म्हणतो. काय म्हणतो? ग्रीन क्लायमेट फंड. ग्रीन क्लायमेट फंड. त्याला हरित हवामान निधी असेही म्हटलं जातं. आता हरित हवामान निधी ही 2009 मध्ये जे कोपनहेगनची COP15 झाली होती त्याच्यामध्ये हा करार स्वीकारण्यात आला होता आणि त्यानुसार हरित हवामान निधीचा उल्लेख त्यावेळी प्रथम करण्यात आला होता. आणि हरित हवामान निधीची ऍक्च्युअल स्थापना कधी झाली? तर 2010 मध्ये जी कॅन्कुनमध्ये परिषद झाली होती COP16 त्याच्यामध्ये या निधीची स्थापना करण्यात आली. म्हणजे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. हरित हवामान निधी म्हणजे ग्रीन क्लायमेट फंड. 2009 मध्ये जी कोपनहेगन मध्ये झालेली COP15 होती ना, तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा कोपनहेगन जो हरित हवामान निधीचा पहिल्यांदा उल्लेख तिथं करण्यात आला आणि स्थापना ऍक्च्युली 2010 मध्ये कॅन्कुन मध्ये जी COP16 झाली होती त्यामध्ये ग्रीन क्लायमेट फंडची स्थापना करण्यात आली. याचं मुख्यालय कुठं आहे? तर दक्षिण कोरिया सोंगडो या ठिकाणी याचं मुख्यालय. सोंगडो या ठिकाणी त्याचं काय मुख्यालय आहे. म्हणजे हवामान बदलाशी अनुकूलन आणि याच्यासाठी महत्वाची असणारी संस्था की जी विकसनशील राष्ट्रांना मदत व्हावी याच्या अंतर्गत याची स्थापना झाली आहे. म्हणजे UNFCCC. तर याच्या अंतर्गत याची स्थापना झाली आहे. म्हणजे ग्रीन क्लायमेट फंड हा जो निधी आहे ना, तर तो विकसनशील राष्ट्र सदस्य आहेत ना, तर त्यांच्यामध्ये असणारे पर्यावरणाच्या संदर्भात असणारे विविध प्रोजेक्ट असतील, काही कार्यक्रम असतील, काही धोरणं असतील, अशांना ती सहकार्य करते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जागतिक बँक ही या निधीची काय तात्पुरती विश्वस्त म्हणून कार्य करते. या निधीचा विश्वस्त म्हणून कोण कार्य करते? तर जागतिक बँक म्हणून कार्य करते. तर ह्या महत्वाच्या संस्था आहेत की याच्यावर एखाद्या संस्थेवर प्रश्न हमखास यावेळी राज्यसेवेला असणार आहे. त्यामुळे पहिली होती आपण पाहिलं काय तर IUCN पाहिलं. मुख्यालय ग्लॅंड स्वित्झर्लंडमध्ये आहे. स्थापना 1948 मध्ये फाउंटनब्ल्यू फ्रान्स या ठिकाणी जी बैठक झाली त्याच्यामध्ये झाली. रेड लिस्ट जाहीर करते. दोन व्यक्ती लक्षात ठेवायच्या, MS स्वामीनाथन आणि अशोक खोसला. महत्वाचं. त्याच्यानंतर आपण पाहिलं IPCC म्हणजे इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज.
WMO आणि UNEP यांच्या एकत्रीकरणातून 1988 मध्ये IPCCची स्थापना झाली. आणि जे संघटना जे WMO आणि UNEPचे सदस्य आहेत त्यांच्यासाठी ही संस्था खुली आहे. म्हणजे हवामान बदल आणि त्याचे विविध परिणाम जे होतं हे जगाला सांगण्यासाठी महत्त्वाची संस्था. आणि दुसरं महत्त्वाचे म्हणजे 2007 मध्ये त्यांना शांततेचं नोबेल मिळाले. हा पॉईंट. तिसरं काय पाहिलं आपण तर UNEP पाहिलं, युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंटल प्रोग्राम. मुख्यालय आहे नैरोबी केनियाला. स्थापना झाली 1972च्या स्टॉकहोम परिषदेमध्ये. म्हणजे ही संस्था काय करते तर युनोची अधिकृत संस्था आहे जी जागतिक आणि प्रादेशिक पातळीवर पर्यावरण संदर्भातली महत्त्वाचं कार्य करते. आणि UNEPचा भारताचा काय फायदा आहे तर तो भारतातले जे सौर ऊर्जा प्रोजेक्ट आहेत तर त्याला मदत पुरवते ज्या प्रकल्पाला, तर UNEP कडून मदत पुरवली जाते. त्यानंतर वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड न्यूयॉर्कला त्याचं मुख्यालय आहे. स्थापना 1961 मध्ये झाली आहे. जायंट प्लांट आहे त्याचं बोधचिन्ह आहे. म्हणजे जगभरामधले जे विविध पर्यावरण संवर्धन करणारे कार्यक्रम आहेत तर यांना हे प्रोटेक्शन देते किंवा त्यांना पाठबळ देते. आणि पर्यावरणाच्या संवर्धनावर सुद्धा ही संस्था काम करते. त्यामुळे वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड ही सुद्धा महत्त्वाची संस्था आहे. त्यानंतर आपण पाहिलं बर्ड लाईफ इंटरनॅशनल. मुख्यालय आहे केम्ब्रिजला. 1922 मध्ये संस्थेची स्थापना झाली. म्हणजे पक्षी संवर्धनात अग्रेसर असणारी ही संस्था आहे. म्हणजे एखादी प्रजातीचा बचाव आणि अधिवास याबाबतचं सुद्धा कार्य बर्ड लाईफ इंटरनॅशनल ही संस्था करत आलेली आहे. त्यामुळे तो महत्त्वाचा आहे. शेवटी आहे ते हरित हवामान निधी ग्रीन क्लायमेट फंड. 2009 मधलं जे कोपनहेगन परिषद आहे त्याच्यामध्ये. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू MPSC ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण लेसनमध्ये पाहणार आहोत ते म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त असणारा घटक तो म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स किंवा त्याला आपण शाश्वत विकास लक्ष असं आपण म्हणतो. तर हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स ह्याच्या लेसनमध्ये आपण कव्हर करणार आहोत. आता जगभरातल्या सर्व देशांनी ना MDG याची यशस्वी अंमलबजावणी केल्यानंतर, MDG म्हणजे काय तर मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स म्हणजे त्याला आपण सहस्रक विकास लक्ष्य असं म्हणतो. तर आता सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स हे स्वीकार केलेलं आहे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन सध्या सुरू केलेलं आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर आता आपण पाहणार आहोत सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सचा स्वीकार कधी करण्यात आला तर 2015 मध्ये नवीन अजेंडा तो स्वरूपामध्ये ते स्वीकारण्यात आलेला आहे. किती सदस्य देशांनी हे स्वीकारलेलं आहे तर 193 सदस्य देशांनी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स किंवा त्याला आपण शाश्वत विकास लक्ष्य असं आपण स्वीकारलेलं आहे. आणि आता हे जे दस्तवेज एक तयार केला होता म्हणजे हा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलसाठीचा, आणि त्याचं शीर्षक होतं किंवा त्याचं टायटल होतं ते म्हणजे द फ्युचर वी वॉन्ट. द फ्युचर वी वॉन्ट म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाची जी आमसभा आहे म्हणजे त्याला आपण ओपन वर्किंग ग्रुप असं म्हणतो, याबाबत त्यांनी एक बंधनकारक असणाऱ्या दस्तवेजाची निर्मिती केली. त्याचं शीर्षक होतं द फ्युचर वी वॉन्ट. आता हा जो SDG आहे याची निर्मिती कधी करण्यात आलेली होती म्हणजे जुलै 2012 मध्ये जो रिओ 20 परिषद झाली होती त्याच्यानंतर जुलै 2014 मध्ये जो 17 कलम असणारी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलची निर्मिती झालेली होती. आता याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टीवर फोकस करण्यात आलेलं आहे ते आपण पाहायचं आहे. म्हणजे आता ह्याचा अजेंडा कधीपर्यंत स्वीकारण्यात आले किंवा हे जे टार्गेट्स आहेत किंवा ही उद्दिष्ट आहेत हे कधीपर्यंत आपल्याला अचीव करायचे आहेत तर हे 2030 पर्यंत शाश्वत विकासाचा अजेंडा आपण स्वीकारलेला आहे जगातल्या सर्व देशांनी. आता ह्याच्यामध्ये असलेली 17 उद्दिष्ट कोणती आहेत? या 17 उद्दिष्टामधलं पहिलं उद्दिष्ट येतं नो पॉवर्टी. नो पॉवर्टी म्हणजे जगामध्ये असणाऱ्या सर्व प्रकारची जी गरिबी आहे ना याचं निर्मूलन करायचं, त्याला नो पॉवर्टी. दुसरं आहे ते म्हणजे झिरो हंगर. झिरो हंगर म्हणजे भूक संपवणे म्हणजे अन्न सुरक्षा कायदा असेल आपला किंवा सुधारित पोषण आहार उपलब्ध करून देणे, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे झिरो हंगर हे दुसरं महत्त्वाचं लक्ष आहे. तिसरं लक्ष आहे गुड हेल्थ अँड वेल बिईंग म्हणजे आरोग्यपूर्ण जे सर्व वयोगटातील नागरिक आहेत तर त्यांचं कल्याण साधलं पाहिजे, त्यामुळे व्यवस्थित आरोग्य मिळालं पाहिजे म्हणजे गुड हेल्थ अँड वेल बिईंग हे एक महत्त्वाचं लक्ष आहे. त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे क्वालिटी एज्युकेशन म्हणजे एज्युकेशन तर मिळालंच पाहिजे परंतु ते सर्वसमावेशक असलं पाहिजे आणि ते एज्युकेशन हे गुणवत्तापूर्वक असलं पाहिजे म्हणजे क्वालिटी एज्युकेशन. हे सुद्धा 17 लक्षामध्ये एक लक्ष ठरवण्यात आलेलं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आणि आजच्या घडीचा सगळ्यात इम्पॉर्टंट असणारा तो म्हणजे जेंडर इक्वेलिटी म्हणजे मुलींचं सक्षमीकरण करणं, महिला सक्षमीकरण करणं, जेंडर इक्वेलिटी मुलं मुली समान मानण्यात यावं याच्यासाठी जेंडर इक्वेलिटीचा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. आजच्या घडीला आणखी एक महत्त्वाचा प्रश्न भेडसावत आहे तो म्हणजे क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन. हा सुद्धा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. ते सुद्धा त्याच्यामध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे 17 लक्षामध्ये. ते म्हणजे पाण्याचा आणि स्वच्छताची उपलब्धता सुनिश्चित करणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे म्हणजे क्लीन वॉटर आणि सॅनिटेशन हाही पॉईंट आहे. त्याच्यानंतर अफोर्डेबल आणि क्लीन एनर्जी
म्हणजे सर्वांना जी ऊर्जा आहे तर ती अल्प खर्चिक मिळावी, शाश्वत असली पाहिजे आणि आधुनिक ऊर्जा साधनांचा वापर करून उपलब्ध झाली पाहिजे. त्यासाठी अफोर्डेबल आणि क्लीन एनर्जी. हे तुम्हाला 17 का लक्षात ठेवायचे आहेत. परीक्षेला काय केलं जातं, एक 5-6 लक्ष दिली जातात. त्यामध्ये एक लक्ष असं कोणतं असतं की त्या 17 मध्ये नाही, हे आपल्याला ओळखायचं असतं. त्यामुळे हे इंग्रजीमधून जर लक्षात ठेवलं ना तर तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. तर अफोर्डेबल आणि क्लीन एनर्जी हे 7व्या क्रमांकाचं लक्ष आहे. 8व्या क्रमांकाचं लक्ष येतं ते म्हणजे डिसेंट वर्क आणि इकॉनॉमिक ग्रोथ. म्हणजे आर्थिक वाढ तर झालीच पाहिजे, पण ती आर्थिक वाढ कशी असली पाहिजे की शाश्वत असली पाहिजे. म्हणजे चालू काळातल्या गरजा पूर्ण करता जे इन फ्युचरमधल्या ज्या गरजा आहेत तर त्याला धक्का न लावता त्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट ही सर्वसमावेशक असली पाहिजे. म्हणजे ही आर्थिक वाढ होताना सर्व घटकांना विचारात घेऊन जाणारी आर्थिक वाढ असली पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि दुसरं म्हणजे उत्पादक रोजगार उपलब्ध करणे. सध्या हा भेडसावत असलेला प्रश्न आहे भारतासारख्या देशामध्ये. तर हा सध्या जास्त आवासून उभा राहिलेला प्रश्न आहे की रोजगार उपलब्ध असणं गरजेचं आहे. म्हणजे डिसेंट वर्क आणि इकॉनॉमिक ग्रोथ तर पाहिजेच, परंतु रोजगार उपलब्ध सुद्धा झालेले पाहिजेत. 9व्या प्रकारचं जे महत्त्वाचं सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स मधलं गोल्स आहे ते म्हणजे इंडस्ट्री, इनोव्हेशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर. ह्या 3 गोष्टी. इंडस्ट्री, इनोव्हेशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर. इंडस्ट्री म्हणजे आपले उद्योगधंदे, म्हणजे औद्योगिकरण होणं गरजेचं आहे, उद्योगधंद्याची वाढ होणं सुद्धा गरजेचं आहे. परंतु ही उद्योगधंद्याची वाढ होताना शाश्वत असायला हवी. इनोव्हेशन म्हणजे नवीन कल्पकतेला चावाव देणं किंवा नवीन गोष्टींना सर्वसम इनोव्हेट असलं पाहिजे हे. आणि इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे जे पायाभूत सुविधा आहेत तर त्यांची निर्मिती झाली पाहिजे आणि त्या पायाभूत सुविधांनुसार त्या उपलब्ध घटकानुसार परत रोजगार सुद्धा मिळाला पाहिजे. म्हणजे पायाभूत सुविधांची निर्मिती करणं, त्या सर्वसमावेशक शाश्वत असं औद्योगिकरण होणं आणि नवीन कल्पकतेला वाव मिळणं हे सुद्धा आजच्या काळाची गरज आहे. म्हणून इंडस्ट्री, इनोव्हेशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर हे 9वं उद्दिष्ट किंवा 9वं ध्येय ठरवण्यात आलेलं आहे. 10व्या देशामध्ये रिड्यूस इनइक्वेलिटीज असं टाकलेलं आहे. म्हणजे काय आहे तर आता वेगवेगळ्या देशांचा जर आपण विचार केला तर वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळी असमानता आहे. मग ह्या सर्व देशामधली जी असमानता आहे ना ते दूर करण्यासाठी 10व्या क्रमांकाचं ध्येय ठरवण्यात आले. ते म्हणजे रिड्यूस इनइक्वेलिटीज. म्हणजे वेगवेगळ्या देशामधली असमानता जी आहे तर ती दूर करता आली पाहिजे. त्याच्यानंतर 11व्या क्रमांकाचं ध्येय आहे ते म्हणजे सस्टेनेबल सिटीज अँड कम्युनिटीज. म्हणजे शहरं आणि जी वेगवेगळ्या शाश्वत पद्धतीनं तयार करणं हे सुद्धा एक महत्त्वाचं ध्येय आहे. आणि कम्युनिटीज म्हणजे अधिक समावेशक मानवी वस्त्या राहणं किंवा कम्युनिटी राहणं ते सुद्धा महत्त्वाचं आहे. हे 11व्या क्रमांकाचं ध्येय आहे. 12व्या क्रमांकाचं ध्येय आहे रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन अँड प्रोडक्शन. म्हणजे ज्या उत्पादन आणि उपभोगाच्या पद्धती आहेत ना त्या शाश्वत स्वरूपात आणणं. म्हणजे ज्या काही गोष्टी असतील ना त्या शाश्वत स्वरूपात आणणं. शाश्वत विकास म्हणजे काय हे तुम्हाला अगोदर कळणं गरजेचं आहे. शाश्वत विकास म्हणजे असा विकास की जो चालू काळातील ज्या गरजा आहेत त्या पूर्ण केल्या जातील, परंतु त्या गरजा पूर्ण करताना फ्युचरमधल्या ज्या गरजा असतील किंवा फ्युचरमधल्या संसाधनं असतील तर त्याचा वापर म्हणजे त्याच्यावर काही इफेक्ट होणार नाही अशा प्रकारे विचार करून पूर्ण केल्या जाणाऱ्या गरजा त्या म्हणजे शाश्वत विकास. शाश्वत विकास म्हणजे चालू काळातला विकास किंवा चालू काळातल्या गरजा पूर्ण करायच्या, परंतु फ्युचरमधल्या कोणत्याही गरजांना काही तडा न जाता त्या पूर्ण केल्या गेल्या पाहिजेत. तर ह्या प्रकारचं जे रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन आणि प्रोडक्शन हे 12व्या क्रमांकाचं ध्येय होतं. 13व्या क्रमांकाचं सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे क्लायमेट ॲक्शन. म्हणजे सध्याच्या काळात आणखी एक भेडसावणारा प्रश्न म्हणजे हवामान बदल. आणि हवामान बदल होणं आणि त्याच्यापासून निर्माण होणारे दुष्परिणाम हे सुद्धा आपल्याला रोखणं गरजेचं आहे. आणि ते रोखताना हा ना त्याच्याबाबतचं इमिजिएट ॲक्शन घेतली पाहिजे किंवा त्याच्यावर त्वरित उपाययोजना करणं गरजेचं आहे. कारण जर त्याचं असं वाढत गेलं तर हवामान बदल ही एक मोठी समस्या आपल्यासमोर आहे. त्यामुळे 13व्या क्रमांकाच्या ध्येयामध्ये क्लायमेट ॲक्शन ठेवलेलं आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलमध्ये. त्याच्यानंतर 14व्या क्रमांकाचं आहे ते म्हणजे लाईफ बिलो वॉटर. म्हणजे महासागर आहेत. आता प्रवाळ असतील तर ग्रेट बॅरियर रीफ जे ऑस्ट्रेलियामध्ये असणारी रीफ आहे. तर प्रवाळांवर सुद्धा धोका निर्माण झालेला आहे कारण जलप्रदूषण, पाण्या प्रदूषणामुळं. मग समुद्रामधल्या सुद्धा जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे किंवा तिथलं जे वेगवेगळे जैवसंपत्ती आहे ती सुद्धा आता कालांतरानं कमी कमी होत चाललेली आहे. त्यामुळे लाईफ बिलो वॉटर सुद्धा एक महत्त्वाचं ध्येय आपल्यासमोर आहे. ते सुद्धा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्समध्ये 14 क्रमांकाचं ठेवले. म्हणजे तुम्हाला काय करणं गरजेचं आहे तर जे महासागर असतील किंवा समूह असतील तर त्याचं संवर्धन करणं. फॉर एक्झाम्पल लेटेस्ट ट्रेंड म्हटलं तर ऑस्ट्रेलियातली ग्रेट बॅरियर रीफला सुद्धा धोका निर्माण झालाय अशा प्रकारचे अहवाल सध्या येत आहेत. तर त्याच्याशी असणारी जी साधन संपत्ती आहे तर त्याचा सुद्धा शाश्वतपणे वापर करणं गरजेचं आहे. त्यामुळे लाईफ
बिलो वॉटर हे सुद्धा सस्टेनेबल गोलमधलं 14व्या क्रमांकाचं गोल आहे. 15व्या क्रमांकाचं येतं ते म्हणजे लाईफ ऑन लँड, म्हणजे इकोसिस्टीम, परिस्थितीय व्यवस्था आहेत ना, याचा सुद्धा शाश्वत पद्धतीने वापर करणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला वनाचं शाश्वत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल म्हणलं तर वाळवंटीकरण, याचा सुद्धा मुकाबला करणं गरजेचं आहे. आणि सध्याच्या काळामध्ये शेती करण्यामध्ये एक भेडसावणारी समस्या म्हणजे जमिनीचा कस कमी होत चाललेला आहे. त्यामुळे याच्यापासून होणारी जैवविविधतेची हानी आहे ना, ती सुद्धा आपल्याला रोखता येणं गरजेचं आहे. त्यामुळे लाईफ ऑन लँड हे सुद्धा सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये 15 क्रमांकाला ठेवलेलं आहे. 16 क्रमांक आणि 17 क्रमांकावर ठेवण्यात आले ते म्हणजे पीस, जस्टिस आणि स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन. आता तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, परंतु ते शांततापूर्वक विकासाच्या दिशेनं वाटचाल करणारी झाली पाहिजे. सर्वांना समान न्यायाची हमी मिळाली पाहिजे. पीस, जस्टिस आणि स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन म्हणजे काय आहे, तर तुम्हाला जागतिक पातळीवर किंवा विविध पातळ्यावर याच्याबद्दलचं समन्वय असणं गरजेचं आहे. एकमेकांना उत्तरदायी असणाऱ्या समन्वयक संस्था सुद्धा स्थापन होणं गरजेचं आहे. म्हणजे सर्व देशांनी एकत्रित येऊन अशा प्रकारे काम करणं गरजेचं आहे की जे शाश्वत विकासाचे ध्येय आपण पार गाठू आणि त्या दृष्टिकोनातून आपण विकास मिळवू. तो विकास कसा असला पाहिजे, तर तो शाश्वत विकास असला पाहिजे. म्हणजे सर्वांना न्यायापर्यंत पोहोचण्यासाठी याची मदत होईल. अशा प्रकारचं हे 16वं ध्येय आहे, पीस, जस्टिस आणि स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन. 17वं ध्येय आहे ते म्हणजे पार्टनरशिप फॉर द गोल्स. म्हणजे आपल्याला हा जो विकास गाठायचा आहे, शाश्वत विकास, त्याच्यासाठी काहीतरी भागीदारी करणं गरजेचं आहे आणि ही भागीदारी युनिव्हर्सल असली पाहिजे. म्हणजे वैश्विक भागीदारी निर्माण होण्यासाठी त्या प्रकारची साधनं विकसित होणं गरजेचं आहे. त्यामुळं पार्टनरशिप फॉर द गोल्स हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्समधलं 17वं गोल आहे. आता ही जी 17 गोल्स आहेत, तर त्याच्यामध्ये एकूण उद्दिष्ट किती आहेत, तर 169 उद्दिष्ट आहेत. म्हणजे हा एक ब्रॉडबँड अशा प्रकारचा कन्सेप्ट आहे जो आपल्याला गाठायचा आहे. म्हणजे MDG मध्ये ज्या जगातील सर्व देशांना लागू होत होती, त्याचं SDG ही वैश्विक आहेत, अधिक सर्वसमावेशक आहेत MDG पेक्षा. तर हे आपल्याला गाठायचे आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स म्हणजे MDG ही ना फक्त विकसनशील देशापुरता मर्यादित होती, परंतु SDG ही वैश्विक आहेत आणि व्यापक आहेत, जगातल्या सर्व देशावरती बंधनकारक करण्यात आलेली आहेत. म्हणजे SDG मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ना, फक्त इंग्रजीमध्ये जर लक्षात ठेवलं तरी इम्पॉर्टंट आहे. नो पॉवर्टी, झिरो हंगर, गुड हेल्थ अँड वेल बिईंग,